नमस्कार आप सभी को। नमस्कार, जय श्री नमस्कार। राम, गुड मॉर्निंग। नमस्कार सर, नमस्कार। ऊपर वाला आप सभी को सलामत रखे, तंदुरुस्त गुड रखे, मॉर्निंग सर। तंदुरुस्त रखे, रखे। हेलो। मोहम्मद साहब, एनर्जेटिक रखे, उत्साह उत्साह आपका बढ़ा रहे। मोहम्मद साहब को सलाम वालेकुम। धन्यवाद धन्यवाद। आप आज का 229 नंबर का ये एपिसोड चल रहा है दिव्यांगजन संवाद ऑनलाइन। दिव्यांगजन 229 ऑनलाइन कैसा सर? कार्यक्रम ये पूरे महाराष्ट्र के दिव्यांगों के लिए होता है। साथ ही में इसमें बड़ी मात्रा में पूरे भारतवर्ष से लोग जुड़ते हैं। इतना विश्वास, इतना प्रेम दिखाने के लिए तमाम दिव्यांग भाई बहनों का मैं शुक्रिया व्यक्त करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ। और ऊपर वाले से यही दरख्वास्त करता हूँ कि ऊपर वाला आपको हमेशा खुश रखे, तंदुरुस्त रखे और आप अपने जीवन में प्रगति की ओर बढ़े। प्रगति हर किसी की हो सकती है, बशर्ते ऊपर वाले ने जो चीज हमें दी हुई है उसका इस्तेमाल हमको करना है, और वो है एक सोच। जिस दिन हम सोच बना लेते हैं उस दिन हम माननीय, वंदनीय, आदरणीय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर बन जाते हैं। उस दिन हम महात्मा गांधी बन जाते हैं, और उस दिन हम वो शख्सियत बन जाते हैं जिसका नाम आजीवन याद रखा जाता है। पीढ़ियों दर पीढ़ी उसका नाम याद रखा जाता है। इसलिए कोई गम नहीं करना, कोई दर्द महसूस नहीं करना कि ऊपर वाले ने मेरे साथ ऐसा क्यों किया है। उसने जो भी किया है उसका शुक्रिया व्यक्त करिए, और जो परिस्थिति है उस परिस्थिति से आगे कैसे निकलना है, उस परिस्थिति को फाइट देकर इस समाज को दिखाना है कि हम भी किसी से कम नहीं है। तो उसके लिए हमें एक सोच बनानी पड़ेगी, एक विचारधारा बनानी पड़ेगी कि किस तरह हमें हमारे हक, हमारा अधिकार मिले। और उसके लिए दिव्यांगजन संवाद ऑनलाइन ये एक मंच हमने इस्टेब्लिश किया है पूरे भारत देश के दिव्यांगों के लिए, जिसमें आप अपनी अपने विचार, आप अपना मार्गदर्शन, आप अपना अनुभव और आप अपनी समस्याएं हमारे साथ साझा कर सकते हैं, हमारे इस बात को शेयर कर सकते हैं। दोस्तों, घबराने की जरूरत नहीं है। जो तंदुरुस्त है, एक एक्सीडेंट में उसके भी पैर कट चुके हैं, वो भी दिव्यांग हुआ है। इसका मतलब क्या है? लाइफ में जो चीजें होना होता है वो होती है, लेकिन हमें उससे डरना नहीं है, उसको कोसना नहीं है। हर किसी के लिए अच्छी भावनाओं के साथ जीवन, अच्छी भावनाओं के साथ सोचना है, अच्छी भावनाओं से हर किसी के लिए सोचना है कि मेरे कारण उसके जीवन में अच्छी चीजें क्या हो सकती है। मुझे पूरा विश्वास है कि आपके जीवन में खुशियां ही खुशियां आएंगी। आज एक वीडियो मैंने शेयर किया है, जो रेलवे से डिपार्टमेंट से है। अगर आप वो वीडियो देखेंगे तो आप सभी से विनती है कि उसको शेयर जरूर करिएगा, क्योंकि वो मेरी अकेली की समस्या नहीं है, वो हर दिव्यांग की समस्या है। मैं रेलवे से प्रवास किया, मैंने एक अनुभव किया कि एक प्लेटफॉर्म, जैसे प्लेटफॉर्म नंबर 2 पर अगर ट्रेन आ रही है, अचानक 5 मिनट के अंतराल में, 3 मिनट के अंतराल में पता चलता है कि ये ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 2 के बजाय प्लेटफॉर्म नंबर 7 पर आ रही है। और यहाँ पर एक्चुअली संघर्ष चालू होता है दिव्यांग के जीवन में। जो नॉर्मल भी लोग हैं वो भागते हैं, दौड़ते हैं, कोई रैंप पकड़ता है, कोई सीढ़ी पकड़ता है, कोई लिफ्ट पकड़ता है, और वो प्लेटफॉर्म नंबर 7 पर जाता है। लेकिन उस दिव्यांग का क्या, जो दिव्यांग के बोर्ड के नीचे खड़ा रहता है जहां लिखा रहता है
कि ये दिव्यांगों के लिए आरक्षित है, वो कैसा दौड़ेगा, वो कैसा भागेगा। और इस बीच में उसकी ट्रेन एक तो उसको छोड़नी पड़ती है या अपने आप को कोसना पड़ता है। लेकिन दोस्तों अभी ना कोसने की जरूरत है ना ट्रेन को छोड़ने की जरूरत है, अभी है जरूरत संघर्ष की। अभी जरूरत है अपने अधिकार के लिए लड़ने की। ये जो छोटी छोटी समस्याएं हमको हमारे जीवन में आती है, इन तमाम समस्याओं को हमने आगे आके सरकार के सामने ये समस्याएं रखनी है। आज के इस 229वें 229वें एपिसोड में मैं आपको यही बताना चाहूंगा, ये हम समस्या हमको सुनते रहेंगे। मीटिंग चल रही है, मीटिंग चल सर सर 229 कैसे रहेगी? कल लेकिन 270 आप हुआ था। लेकिन करता अपने आप को संभालिए और ज्यादा से ज्यादा इस मंच के माध्यम से मेरा साथ दीजिए। आपका दिन शुभ रहे। हेलो। आइए हम स्टार्ट करते हैं इस अपने संवाद को। और पहला क्वेश्चन हम लेते हैं। उम्मीद करता हूँ मेरी बातें आपको पटती भी होंगी थोड़ा। जिनको नहीं पटती हो बात अलग है, लेकिन मेरा मानना है कि दूसरों के भलाई में, दूसरों की सेवा में ही आपका भविष्य उज्जवल है। और मैंने पढ़ा भी है, बचपन से मैं पढ़ते आया हूँ। एनीवेज चलो ठीक है। अगर 2 मिनट बोलने का परमिशन देंगे तो हाँ बोलेंगे। बोलिए बोलिए, मुजम्मिल भाई बोलिए प्लीज, स्वागत है आपका, बोलिए। यू आर वेलकम। अरे दिव्यांगियों के लिए एक बात ये है कि सब आप हेलो। हेलो। बिल्कुल 2 मिनट मुजम्मिल जी बोल रहे हैं, कृपया शांत रहिए, उनको बोलने दीजिए, फिर हम सबसे बात करेंगे। आज रोज ही बात करते हैं, बोलिए। खुदा ने उस इंसान की हालत नहीं बदली जिसे ना हो खुद अपने बदलने का ख्याल। एक बात तो ये, दूसरा एक ये कि यकीनन पत्थर की भी तकदीर बदल सकती है अगर उसको सलीके से तराशा जाए, और ये तराशने का काम अपना अपने अमूल सर कर रहा है, वरना कहाँ कौन किसी का ये था। दूसरी बात एक ये कि जितने दिव्यांग है इनको सब लोग जो बोलते कि तेरे में 2 गुण ज्यादा है, तो वो 2 गुण नहीं, कई गुण ज्यादा है, उसको इस्तेमाल करना आना चाहिए। कई गुण ज्यादा है अच्छों से। तो अब अपने को चाहिए कि कैसे इस्तेमाल करना चाहिए। ये खूबियां दिव्यांगों के अंदर अमोल सर को दिखी, तो उन्होंने इसको मौजू बनाकर आगे बढ़ाए। तो आज देश के अंदर अमोल सर को सब सुना जा रहा, अमोल सर को देखा जा रहा, और अमोल सर उसको तराशने का काम, बनाने का काम और बढ़ाने का काम कर रहे हैं। जैसा वैसा इंसान तो बहुत है इस देश में, लेकिन ये इस टॉपिक पर किसी ने आज तक ऐसा सोचा क्या कि सबको एक छतरी के नीचे लिया जाए, ऐसा। तो सारे दिव्यांगों को अमोल सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहिए, और उनके उम्र के लिए, उनके सेहत के लिए सबको प्रार्थना करना चाहिए और दुआ करना चाहिए। कोई ऐसा आदमी है जो ये सोच लेकर चल रहे हैं, और हम सबको इनका सपोर्ट करना चाहिए हर एतबार से, हर एतबार से। आज हम जैसा एक बात पर ये करें कि हम सब एक मेक का साथ देंगे और ये काफिले को आगे बढ़ाएंगे सब। वरना अपने अंदर तो ऐसे ऐसे गुण हैं, ऐसे ऐसे गुण हैं, वो जो आमिर खान फिल्म नहीं बनाता क्या, दंगल है, 3 इडियट है, अगर हमसे मिले तो उसकी हर फिल्म हिट होती। हमारे अंदर ऐसे ऐसी चीजें हैं। आगे मैं सुनाते जाऊंगा कि मेरे साथ भी कैसी कैसी चीजें हुई है, क्या हुई है, लेकिन टाइम अपने पास कम रहता। सबको बोलने का मौका मिलना चाहिए, और ये चीज है। और अमोल सर का बहुत बहुत धन्यवाद, उन्होंने मेरे को बोलने के लिए टाइम दिया। ठीक है। बहुत बहुत शुक्रिया मुजम्मिल भाई, आपने हौसला बढ़ाया, हिम्मत बढ़ाई। ऐसे ही साथ बनाए रखिए, हम अपना मुकाम जरूर हासिल करेंगे। ठीक है इंशाल्लाह। बोलिए अनन्या चुटे, चलिए स्टार्ट करते हैं इस मिशन को, इस संवाद को, इस कार्यक्रम को। सर अनन्या चुटे जी बोलो। मम्मी हेलो। बोलिए, कौन आता है? सर गाड़ी चाहिए थी मुझे।
सर मला गाडी हवी होती. हाँ, एक सेकंड, आपका नाम बताइए। अनन्या छुटे. अनन्या छुटे। क्या परसेंटेज है आपके? परसेंटेज कितने हैं आपके? हेलो अनन्या, am I जी audible? सर. आपके परसेंटेज कितने हैं? हाँ? परसेंटेज कितने हैं? दिव्यांगों की परसेंटेज कितने हैं आपके? तर तिला मराठी सांगा 95. 95. 95? अच्छा। 5. 95. क्या प्रकार है आपका दिव्यांगों का? हेलो. क्या प्रकार है आपका दिव्यांगों का? हेलो। क्या? थांबून जरा 2 मिनिटं कॉल बॅक करतो मी, इकडे एका मीटिंग मध्ये काय जाईल. सांगितलं? हेलो. हेलो. सर हेलो सर पूछ रहे हैं, तुम पैर से हो हाथ से 2 हो, मिनिटं रुमाल थांबा, से हो? अनन्या बोलते 2 मिनिटं. 2 मिनट थांबा. आपका किस तरह का दिव्यांगत्व है? मतलब पैर से प्रॉब्लम है, हाथ से, क्या है अनन्या? पैर से, हाथ से. एक हाथ को प्रॉब्लम है और दोनों पैर को. दिखाओ, हाथ दिखाओ. हाथ को प्रॉब्लम है. हाँ, दिसत आहे का सर? हो हो. और ये पैर को प्रॉब्लम है. अच्छा अच्छा अच्छा. दिसत आहे का? हो हो. ठीक है, समझ गया मैं. कहाँ से बोल रहे हो आप? मिळेल का सर हिला गाडी? कुठून बोलते मला हे सांग. सुभाषनगर, नागपूर. नागपूर नागपूर. आपण त्या दिवशी नक्षत्रामध्ये भेटलो होतो ना सर. हॅलो. हाँ हाँ, बरोबर बरोबर. ठीक है. हॅलो. नागपूरला कुठे राहता? सुभाषनगर, हिंगणा रोड. हॅलो. मोबाईल नंबर सांगा. काय मोबाईल नंबर सांगा. सांग लवकर. 800 800 800 733 हाँ 733. नेक्स्ट. हॅलो. हाँ 800 733 नंतर काय आहे? 0318. 0318. 800 733 0318. हो. बॅटरी सायकल पाहिजे? हा? बॅटरी ट्रायसायकल पाहिजे का? काय म्हटलं? बॅटरीची सायकल हॅलो? पाहिजे आहे का? काय? प्रॉब्लेम माझा आहे की त्यांचा आहे? त्यांचा आहे त्यांचा, हॅलो. तुमचा नाही. ऐकू नाही येत आहे? मला व्हॉट्सअप करा आता तुमची आधार आयडी, आधार कार्ड आणि UDID कार्ड व्हॉट्सअप करा, लगेच करून देतो. ताई मी काय म्हटलं? हॅलो ताई, ऐक शांत. तुम्ही हाला नको, शांततेने ऐका. ताई मला आधार कार्ड आणि UDID कार्ड लगेच आता पाठव. मी आता लगेच ऍक्शन घेऊन आज करून देतो व्यवस्था. बरं बरं, ठीक आहे ना. मला आता लगेच पाठवते. आता लगेच UDID कार्ड पाठव आणि मला सांग पाठविलंय म्हणून. ठीक आहे? व्हॉट्सअपला पाठवा, व्हॉट्सअपला. हो ठीक आहे सर. हो ठीक आहे सर. हा अनुताई. हा बोला ताई, तुमचा काय विषय आहे? तुम्ही बऱ्याच वेळपासून फोनवर थांबलेले आहात. सुभाषजी आहे का तुम्ही इकडे? हो आहे सुभाष सर.
हा सुभाषजी, यांचा विषय ऐका जरा. सांगा ताई, तुम्ही बोलत आहे फोनवर. हॅलो. हा, मी तुमच्याशीच बोलत आहे. तुम्ही यांना विषय सांगा तुमचा. हॅलो. हा बोला ना ताई. बोला, ते ऐकत आहे, बोला. आहे 31 वर्षाचा. त्याच्याकडे UDID कार्ड आहे. 90% मतिमंद येतो. हा बोला. भेटत नाही, रिजेक्टच होते 4 वेळा काढले तरी. काय झालं, एकदा स्पष्ट बोललं का? क्लिअर ऐकायला नाही आलं त्यांचं. फक्त यांचा 90% मुलगा मतिमंद आहे. ते हा. पुण्याला जवळपास राहतात हे. यांच्या मुलगा मतिमंद आहे. त्याचं आधार कार्ड बनतच नाहीये. 4 वर्ष झाले तो आधार कार्ड रिजेक्ट होत आहे. त्यामुळे आधार कार्डचे जे सेंटर आहे त्यांनी सांगितलं यांना मुंबईला जिथे मंत्रालय आहे त्याच्या आजूबाजूला काहीतरी सेंटर आहे, तिथे जाऊन ते आहे. काम तिथे जायचं आणि करायचं. काय विषय आहे सांगा. हा, त्यांचा विषय एक तर त्यांचं ब्लाइंड आहेत का, डोळ्याला ब्लाइंड वगैरे आहेत काय? का? ब्लाइंड आहे का? मुलगाला दिव्यांगत्व कोणतं आहे? आंध्र आहे तो की कसा आहे? मतिमंद आहे दादा. मतिमंद आहे का? मग सर त्यांचे काय असेल, बोटाचा इश्यू असेल किंवा त्यांचं बायोमेट्रिक वगैरे त्यांचं पूर्ण बसत नसेल. कारण असे केसेस आहेत भरपूर, आमच्या गावामधून पण लावलेले आहेत. मुंबईला त्याचं सेंटर आहे आणि ते तिथंच होतंय. अच्छा. बाकी हा, त्यानं सांगितलं ते बरोबर आहे. कारण त्यानं बाहेर जे ट्राय करायचं ते करून बघितलं त्यानं पूर्ण. कारण त्याचं बायोमेट्रिक बसत नसणार आहे. ते तुझं नाव सांग पूर्ण. अनिकेत. हॅलो. किती वय? पर्सेंटेज आहे त्याचे 90%. कोणता जिल्हा आहे? गाव कोणतं आहे? हॅलो सर, पाठवलं वय मी. किती आहे? 31. अरे बापरे. मोबाईल नंबर सांगा. 99 21 34 13. माहिती तुम्हाला जे मार्गदर्शन केलं, तुम्हाला त्याशिवाय ऑप्शन नाही आहे काही. कारण आमच्याकडे जे एक्सपर्ट आहे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की अशा बऱ्याचशा केसेस राहतात ज्यामध्ये स्थानिक लेवलवरती ते काम होत नाही. त्यामुळे मुंबईलाच ते सेंटर आहे ज्यामध्ये अशा मुलांचं ज्यांना कधी कधी बऱ्याचशा दिव्यांग मित्रांना बोट राहत नाही, त्यामुळे त्यांचं स्कॅनिंग होत नाही, किंवा कोणी ब्लाइंड राहते तर त्यांचा प्रॉब्लेम त्यांच्या होत नाही. तर अशा सर्व लोकांना मुंबईला जावं लागते. तर तुम्हाला एकदा अडचण होईल, पण तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन ते मुंबईला जाऊन ते करून घ्या, एवढंच सांगता येईल. एक सेकंड. मग कसं करायचं ते मुंबईची अपॉइंटमेंट घ्यायचं आहे तर सुभाष? हा, तिथं सर मी त्यांना एक असतं वाटतं डेली कंटिन्यू ते असतात. कारण माझ्या स्वतः वडिलाचा प्रॉब्लेम तोच आहे, त्यांचं बायोमेट्रिक बसत नाही, त्यांना पण जायचंय. आहे म्हणजे क्लिअर होत नाहीये बा इकडे. तिथं आपल्याला मुंबईच्या ऑफिसला ते जाऊन करावं लागतं. कळलंय का तुम्हाला? मुंबईच्या ऑफिसला जाऊनच ते करावं लागेल तुम्हाला. ते यांचं म्हणणं आहे आता की ते रेग्युलरच ते ऑफिस राहतं. जसं हो, रेग्युलर राहतं ते. सॅटर्डे संडे. शुक्रवार हॅलो. हो. सोमवार ते शुक्रवार. शनिवारी सोडून तुम्ही जाऊन येऊन जा. मग सांगा आम्हाला काय विषय आहे तर. त्यामध्ये लाभ भेटत नाहीये. हो, कॅमेरा बंद केला. आधार कार्ड नसल्यामुळे तुम्हाला लाभ नाही मिळत आहे तो. आधार कार्ड झाल्यानंतर तुम्हाला सर्व लाभ होतील, म्हणून तुम्ही अति तात्काळ तिथे जाऊन ते काम करा. ठीक आहे. कहाँ से है सर? आणि यांच्याशी बोलून घे जरा. घे यांना झूम मीटिंगचं समजत नाही म्हणे विचारीला, समजून सांगतील. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. कोण बोलत आहे?
हॅलो रा- सर रा- पाठवलं मी. हो पाहतो मी, पाठवलंय ना? ठीक आहे. हाँ बोलिए. हॅलो होतील का सर? बोला, कोण बोलत आहे? हॅलो जोनवाल बोलतो सर. हॅलो. राजू जोनवाल, हाँ बोला. हो सर. हे कालचा विषय होता ना आपला, हा मग काय झालं? जागा विषय. हा तर काय करायचं त्याच्यामध्ये आता? जे घरकुल काकू बांध बाबा दुसरे आडवर राहिले त्याच्यामुळे गायरांची जागा आहे ती. हम्म. त्याच्यात घरकुल बांधणं होतं आपल्याला, ते हो दुसरे तर आडवर मला त्यांच्यासोबत काय बोलायचं आहे? जागा औरंगाबाद आहे आपल्याला. बरं 2 मिनिट थांबा जरा, माझा फोन व्यस्त आहे. हा ते काय काय नंबर सांगा त्यांच्या, कोणाला बोलायचं आहे? हॅलो हॅलो, नंबर सांगा, कोणाशी बोलायचं आहे? जोनवाल. हॅलो. म्हणजे मुळेपर्यंत कोणाला काहीच नाही. जोनवाल नंबर सांगा तुम्ही. कोणचा सर, कोणचा नंबर देऊ तो? ग्रामसेवक साहेबाचा का? हो द्या. 99 70 76 99 70 76 31 11. हे तुमचे ग्रामसेवक खूपच बिझी राहते बुवा, कालही फोन लावले तर फोन उचलायला तयारच नाही आहे. फोन खूप VIP लोक आहे. मला माझे फोनच घे. फोन नाही उचलत आहे राजूराव, दोनदा मग फोन काय लावलो. करावं लागेल जागेचं? काय? म्हटलं जागेचं काय करावं लागेल म्हटलं त्या. आता तुम्हाला ऑप्शन आहे, एक तर मला त्या ग्रामपंचायत सचिवासोबत बोलून तो काही मार्ग काढून देईल, नाही तर मग त्याला जागा द्या तुम्ही जायला. जागा थोडी आली ना सर ती जर जागा. त्याला जायला जागा नाही आहे तर तो जाईल कुठून समोरचा व्यक्ती? जर नाही ऍडजस्ट नाही, होत असेल, हॅपी तर करा, ते काय हरकत आहे त्यात? त्याचं पाठीमाग ना, हा त्याचं पाठीमाग काहीच नाही ना. पाठीमागे काही नाहीये. नाही काहीच नाही, त्याला वाट कशी द्यायची? त्याचं शेत आहे डायरेक्ट शेतामध्ये, मग त्याला 20-50 फूटवर त्यानं घर बांधलेलं आहे. आपल्या 2 घरामध्ये पलीकडून त्यानं घर बांधलेलं आहे. पलीकडून त्यानं जागा घ्यायला पाहिजे होती ना. या आपल्या जागातून त्याला वाट कशी व्हिडिओ भेटा? पाठवा बनवून, मला असं कळत नाहीये तुम्ही जे म्हणताय ते व्हिडिओ बनवून पाठवा ना, ती जागा दाखवा. मला काही कळत नाही, तुमच्या मागे घर. हे जागा दाखव धर, ती जागा दाखव तिथं सरांना जाय ना. हे जागा पाहून घ्या जाय रे.
इथून रस्ता लागत होय पळ रे इथून रस्ता लागतो म्हणा असं गायकवाड सरांना पळ. सर एक मिनिट सर मी बोलू हा हा सर मी बोल. बोलतो सेकंद नावा राजारामजी बोलत आहे, त्यांना जास्त अनुभव आहे याबद्दल. हो गोकुल सर काय आपले राजू भाऊ, हा सर त्यांना त्यांच्याबद्दल ऐका घर जरा. हा बोला. त्यांना घरकुल मंजूर जर असेल तर शासनाच्या JR नुसार 300 स्क्वेअर फूट शासन त्यांना जागा जिथं गव्हर्नमेंटची आहे तिथं जागा 300 स्क्वेअर फूट देऊ शकतात. तिथं ग्रामपंचायतचा ठराव आणि ग्रामपंचायतच्या मीटिंग मध्ये त्यांनी अर्ज केला पाहिजे आणि त्यांनी त्या शासनाच्या JR नुसार त्यांना 300 स्क्वेअर फूट जागा ही दिलीच पाहिजे आणि देतातच म्हणजे घरकुल होण्यासाठी. बोला जोनवालजी बोला, काय म्हणतात आहे? जाधव साहेब ऐका. तुम्हाला 300 स्क्वेअर फूट जागा मिळते. त्याच्या 80/30चा प्लॉट आहे ना, 8-3-24. 300 स्क्वेअर फूट जागा मिळते. त्याच्या 8-3-24 तिथून तुम्ही म्हणजे 400 ग्रामपंचायत स्क्वेअर अर्ज फीटचा करा. plot आहे ना तो. त्याच्यानंतर नाही म्हटले तर तुम्ही BDO आणि तहसीलदारला अर्ज करा. त्यांनी शासनाच्या नियमानुसार BDO किंवा तहसीलदार देऊ शकतात. एक मिनिट थांबा, ही जागा दाखवते, आपण जागा बघू यांची काय आहे विषय. तर ही जागा आमची आहे, हे इथं रस्ता आहे. ये एका जागेवर उभं राहून असं दिसतं सर? हे सिमेंटचं घर कोणाचं आहे, तुमचं आहे का? नाही ना, समोरच्या दुसऱ्याच आहे ते. हा, आणि तुमची जागा कोणती आहे? ही. हा, तर तुमच्या राहण्याचं घर दाखवा. कॅमेरा पलटवा. राहतं घर दाखवा तुमचं. राहतं घर ते तिकडे सर आमचं. दुसरीकडे आहे, प्लॉट दुसरीकडे आहे का? हा हा कॅमेऱ्याने पलटू. दोन ठिकाणी तुमचे आहे म्हणजे? ये घरवाला आहे ना हे नाही मागत त्याच्या घराला पल्ली नाही, कोणी त्याला काही गरज नाही सर, आम्हाला पलीकडून आहे आम्ही. मला काही कळत नाही बाबा, हे दोन ठिकाणी कसं राहू शकते? घरही आहे, प्लॉटही आहे. जागा आहे त्यांचं. ही हो, जागा आहे. हा, ही हा, जागा ही आहे. जागा आहे ते देता येत नाही. हा पा ह्यो घर आहे ना त्या घरावाल्याचा काही वांधा नाही. अच्छा याच्या पल्लू कोण राहत आहे त्याचा वांधा आहे. अच्छा, त्याचं काय म्हणणं, त्याला काय संबंध आहे या प्लॉट सोबत? त्याच पलट सोबत त्याला काही नाही, त्याला 3.5 फूट यायला शेतात जायला रस्ता लागतोय. शेतात जायला रस्ता पाहिजे त्याला. 3.5 हा त्याचं शेत प्लॉटच्या मागे आहे का? ना आमच्या पलटच्या माग आहे तर त्याचं पण शेतात खेटून घर येते त्याने त्याच्या घराला खेटून बोट व्हायची ना. त्यानं आपल्या जागेतून जागा लागते त्याला, त्याच्या जागातून नाही सोडली त्यानं, त्याला भीतीला भीत लावली या घराला पल्लीकून. अच्छा. पल्लीकून हा घर बांधला ना, या घराला खेटून तो माणूस आहे तर या घराला खेटून बोर सोडायला पाहिजे. त्याने तिथली सोडली, त्याला इकडे लागत हे घर ओलांडून त्याला इकडे यायचं. हा, तुमच्या ग्राम सचिव काही फोन उचलत नाही आहे ना? बोलावं तर बोलावं कोणासोबत? त्याच्यासोबत बोलायला गरम सचिव फोन उचलत नाही का? त्याला तिसरा फोन आता, फोन उचलायला तयार नाही ते साहेब. इथून या जागेचा वांदा आहे पहा फक्त ये त्याचा वावर पण हे इकडे आहे, त्याला वावराला जायला त्याला फक्त दाखवा त्याच्या वावर कुठे आहे. हे वावर आहे त्याचं, इथपर्यंत आहे आपली जागा. अच्छा हे त्याचं वावर ये अच्छा. हे वावर त्याचं, ते इथून त्याच्या इकडेच म्हणलं थोडं फार तर होती सारखा सोरखी, पण त्याला इथून वाट लागते त्याला अशी, तिकून आमच्या घरातून यायला इकडे वाट लागते त्याला शेतात यायला. हा, तर त्याला म्हणजे शेतात जायला रोड पाहिजे आहे. हा, पाऊल रस्ता. पाऊल रस्ता. हा, ती पायवाट ज्याला म्हणतो आपण ती. हा पाऊवाट. बरं, दुसरा रस्ता नाही का त्याला शेतात जायला पुन्हा कोणता? त्याचा घर बांधलेलं आहे, तुम्हाला त्याच्या घराचं मी हेडू करून दाखवते. दाखवा. साहेब हॅलो. हा, बोला बोला. हा घर आहे ना याच्या घरून म्हणजे असा रस्ता आहे त्याला घरातून जायला. या घरातून जायला त्याला माग रस्ता काढेल त्यानं. बरं, आलं माझ्या लक्षामध्ये. मला एक सांगा. हॅलो, नेटवर्क गेलं माझं. हा थांबा. ते दाखवत आहे, रोड दाखवत आहे ताई. हा रोड. तुमच्या घर आहे
म्हणजे एक घर मधात आहे, एक घर तिकडे आहे आणि एक यांचा प्लॉट इकडे आहे, तर तो त्याच्या घरात तिकडनं रस्ता नसेल त्याला. नाही सोडला म्हणते त्यांनी. हम्म त्यानं नाही सोडला त्यांच्या घरात. त्याच्या सोडाच्या काम म्हणजे यांच्या प्लॉट मधून पाहिजे. तुम्हाला दाखवलं मी आता रोड त्यो त्याचं घर पण दाखवलं. या घराची खेडपल्लीकून घर आहे. वळणी गिळणी तुम्हाला दाखवते मी. हा सर पहा, हम्म. बोल शकत नाही मी. तो बोलते. त्यांच्या घरात सर रस्ता सर बोला हा, बोला. बघितलं का? या समस्या लवकर घ्या एका मिनिटामध्ये. हो थांबा ना, हा, या. येऊन थोडं विषय समजून दुसरे घ्या ना, हो विषय हो. दुसरे घ्या. हे लगे हे प्रत्येक गावात आहे सर, पागल होताल. पेशंट पेशंटचे मी समजूत द्या, तुम्ही कसे करता गोकुलराव. फोटो काढून पाठवतो तुम्हाला त्या घराचा फोटो. बरं बरं ताई, मी हॅलो. काय म्हटलं, हॅलो मावशी, हा, ऐक बोला. तर. हा हा त्या ग्रामसेवकाशी माझे बोलणं करून दे जरा, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. बर 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 आणि बर. पहिला विषय ग्रामसेवकाशी ऑप्शन करून दे, आणि त्या राजू भाऊला फोन दे, राजू जोनवाल. हा 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 अमोल सर, हो, बस मी त्यांच्याशी हा. तुमचेच बोलणं करून देतो मी. त्या अमोल सर. राजाराम भाऊचं आणि त्या बरं, तुमचं बोलणं बरं. करून देतो. एकदा त्यांच्या हातामध्ये फोन आला की तुम्हाला हँडओव्हर करतोय केस. अमोल सर, बरं बरं बरं. बोला. मी काय म्हणतोय, हा. तिथला स्थानिकचा जो पोलीस पाटील आहे ना, त्याचा नंबर घ्या आणि त्याच्या कानावरती घाला तुम्ही जरा. पोलीस पाटलाचा, ठीक आहे ठीक हा, पोलीस पाटील आहे ना, कसं होतं पाटलाच्या माहिती आहे का, तो जाऊन तिथे बोलला बरं ना, का मग साहेब? त्याला जाऊन ठीक आहे. सांगायचं आणि पोलीस पाटलाच्या बी कानावर बोलतोय म्हणायचं, नाही तर पोलीस जर पाटलाच्या बी कानावर घातला आम्ही decision घेत- साहेब. पोलीस पाटलाला बी हॅलो. सांगितलं, कळविलं, तंटे त्याला कळविलं. मावशी, तू ते राजू म्हणते जोनवालला फोन दे बरं लवकर. ए मावशी, राजू हो, भाऊ, हो, हो. तुम्ही बोला जरा. वेळ नाही आहे, मग तिकडे वेळ निघत चाललेला आहे. अरे पप्पा पाच 15. हॅलो हॅलो सर, एक मिनिट सर, एक मिनिट. अमोल सर, हा बोला. सर एक मिनिट फक्त. हा बोला ना, बोला बोला. तुम्ही राजू जोनवालजी, जरा इकडे लक्ष द्या. आणि पोलीस पाटलाचा नंबर काय आहे ते सांगा. नाव काय पोलीस पाटलाचं? राजू गाडेकर. नंबर सांगा. 9011 9011 91 97 98 9011 91 97 97 98. 98. हा. तुम्हाला कोण त्रास देत आहे? कडोबा तिरमग गाडेकर. कस्तुरीबाई गाडेकर. कस्तुराबाई शंकर गाडेकर. तुमचे राहणं कुठे आहे? गिरसावली? गिरसावळे. तुमच्या गावातले लोक खूपच हे आहे हो, एकदम कोणी फोनच नाही उचलत. आपण तेच. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. कृपया नंतर आम्ही 6:30 पासून फोन घेतो. ते जरा आमचं गावच तसं आहे सर. नाही नाही, असं नाहीये. पहिले कोणी फोन व्यस्त असेल. करवले असेल दुसऱ्याचे नंबर. हा? मी पहिले पण फोन करवले असेल दुसऱ्याचे नंबर नाही का. पहिलेही फोन करवले का तुम्ही त्यांना, दुसऱ्याच्या नंबरनी? काल बी फोन लावला होता त्याला, ते आलते इकडं. त्यांनी सब माहित आहे. नाही, ऑप्शन काय मला सांगा त्याच्यामध्ये राजू भाऊ. त्याला आपल्या याच्यातून जागा पाहिजे का? आपला ऑक्सिजन मग असं काही त्याला 18 शिटी सांगा, मग मला दिवांगाचे मी करून टाकतो त्याच्यावर. ऍट्रॉसिटी? विषय हा, दिवांगाची होते माग निघलेली. अच्छा, ते करून मारहाण देतो मग. म्हणजे हा? काय मारहाण केली? 18 शिटी केस. हा, काय आहे ते?
ते करून टाकतो म्हणलं त्याच्यावर, मग काय करणार त्याला. म्हणजे काही न करता कराल का? मग ते शिव्या गाळ्या देऊ राहिले ना सर आपल्याला. आहे का व्हिडिओ आहे तुमच्याकडे शिवेगाड्या दिल्याच्या मारण्याच्या? व्हिडिओ केला नाही मुलानं, त्याच्यामुळे व्हिडिओ जर केला असता ना तुम्हाला डायरेक्ट पाठवणार होतो मी. व्हिडिओ करा ना, व्हिडिओ करा मग बोला. हा तरी पण मग हे 18ची सजेशन सांगा ना मग मला. काय पोझिशन राहील काय नाही. गाडेकर आहे का ते? संदीप गाडेकर? कडोबा तिरमक गाडेकर. ह्यो पोलीस पाटील संदीप गाडेकर आहे. आता दिव्यांगांशी रिलेटेड रोज संवाद राहतो 7:30 वाजता माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाने. पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग जुडतात. या 2 दिवसापासून तुमच्या गावामधले जे गिरसावली पोस्ट आहे तिथले राजू जोनवाल जुडत आहेत. ते दिव्यांग आहे आणि त्यांना मी खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यांची केस माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाने त्यांची केसची ट्रायसायकल वगैरे त्यांना नागपूरवरून दिली आली होती. त्यांच्या न्यूजपेपरमध्ये वगैरे कव्हरेज आलेलं होतं. आता असं माहीत पडत आहे की त्या दिव्यांगांना तुमचे शेजारी त्या गावामधले कोणी जे भयंकर त्रास देत आहे, तो माणूस मरण्याच्या आणि अशा उलट्या सीध्या गोष्टी करून राहिला. उद्या जबाबदार कोण राहील? त्यांना म्हणलं मी कंप्लेंट करावं. पोलीस कंप्लेंट करण्याकरता तो माणूस सक्षम नाही आहे ना, तो चालूच नाही शकत, घरून उठूच नाही शकत. तुम्ही थोडं मदत करा त्याला. तुम्ही पोलीस पाटील आहात ना गावामधले. हो हो. मग आता तुमचं कर्तव्य आहे ना दादा. बोललो तसं. नाही बघा, एक राहते बोलणं की जा तू आणि पोलीस कंप्लेंट कर, एक ह्या झाला विषय. दुसरा विषय आहे की ठीक आहे बाबा मी तुझी मदत करतो, तर तुम्ही त्याला मदत करून त्याचा मार्ग काढून द्या. कारण त्याच्या प्लॉट, एक तर तो दिव्यांग आहे, 2016 अधिनियम अंतर्गत जे आहे त्याचे गुन्हा खूप बेकार लागतात. मी तुम्हाला सचेत करत आहो. ते जे यांचे शेजारी पाजारी कोणी आहे ते रस्ता मागत आहे, तर रस्ता खरंच द्यायला बनत असेल तर द्यायला हरकत नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बनतच नाहीये, तर तुम्ही थोडं मार्ग काढून द्या हस्तक्षेप करून. चालेल. ग्रामपंचायतले ग्रामपंचायत. काय सचिवला कालही फोन लावला होता इथनं कार्यालयामधून, पण सचिव काही फोन उचलत नाही. आज तुमच्याशी आज बोलणं. बरं चालेल चालेल. मी बोलतो. ग्रामसेवकाला बोला, हा नंबर सेव्ह करा माझ्या वाडके, अमोलभाऊ वाडकेच्या नावाने. ठीक आहे. आणि त्यांना जरा फोन करा आता राजू जोनवालला. ते खूप त्रासलेलं आहे बरं. लक्षात घ्या, ते केस साधी नाही आहे. आपल्याला ते दिव्यांगांची केस आहे, हलक्यात घेता येणार नाही. आणि त्यातल्या त्यात माननीय मुख्यमंत्री दिव्यांगांच्या खूप पक्षामध्ये आहे सध्या. आपली सरकार, मोदी सरकार दिव्यांगांना घेऊन खूप सेन्सिटिव्ह आहे. काही प्रॉब्लेम होता कामा नये. ठीक, धन्यवाद. तुम्हाला फोन येईल, जोनवालजी बोलून घ्या. हा सर. ठीक आहे. कुठे आहे ते? का ते याला ते जागा मागतो त्याला बोलून घेतो सर. अहो आता झाला ना विषय क्लिअर. तुम्ही पाटलाशी बोला, संदीप पाटलांशी. त्यांच्याशी बोला, त्यांना जाऊन भेटा. ते डायरेक्ट म्हणते की केस देऊन टाका तुम्ही. मी आणलं सर. बघा आता तुमच्या समोर बोललेलो आहो मी. आता एकच गोष्ट वारंवार बोलणार नाही. तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यांना सांगितलंय, ते तुम्हाला सहकार्य करतील. पोलीस स्टेशनला म्हणतात आहे, तर काहीतरी मार्ग काढा त्यातून आता. बर बर बर. हॅलो, हाँ बोला. नमस्कार. कहाँ से बोल रहे हैं? यूपी। कितने पढ़े लिखे हो आप? आपका नाम बताओ पूरा। जगन्नाथ कनोजिया धोबी। धोबी जगन्नाथ कनोजिया धोबी। हाँ, कितने परसेंटेज है आपके? ए मावशी, बंद करना तुझा आवाज जरा. म्यूट करना, म्यूट. जोनवालचाच मोबाईल चालू आहे सर, त्याच्यात आवाज बंद करा. बंद करा. कोणाचा आवाज आहे हा?
डांगडा मग तर अरे 2 मिनिट थांबा रे बाबा, म्यूट करा जरा, ताई म्यूट कर गा भाई. हाँ, कितना प्रकार है दिव्यांगों का? हाँ, क्या प्रकार है? प्रकार क्या है, टाइप क्या है, टाइप? घुटने के ऊपर से कटा है, मतलब दोनों पैर कटे हैं क्या? एक पैर, दाहिना पैर, दाहिना पैर कटा है. आज की तारीख ध्यान रखना भैया, 15/4/2026. यूपी से, कौन से शहर से बोल रहे हो यूपी में? कहाँ से? फुल 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 क्या बोल रहे हैं? सुल्तानपुर, 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 सुल्तानपुर ये जिला है ना? और ब्लॉक क्या है आपका, तहसील क्या है? जयसिंहपुर, जयसिंहपुर. अच्छा जी, और गांव क्या है आपका? हाँ, बीरसिंह, सिंगापुर, बीरसिंहपुर है. उम्र क्या है भैया आपकी? 42 है. 82 बॉर्न है, 83 बॉर्न है. हाँ, मोबाइल नंबर बताइए. हाँ जी, हाँ जी, हाँ. हम्म. अच्छा जी, बताइए क्या मदद कर सकता हूँ आपकी? क्या मदद कर सकती है? मदद क्या नहीं, आपको बताओ क्या मदद चाहिए. क्या है? फल? मुझे बताओ, आप फल की दुकान करते थे पहले? पहले फल की दुकान करते थे, छपारी में उनको मत दिया करके आ रहे थे आप 30 दिसंबर 2024. फल की दुकान करते थे? जी जी जी. जब आपका पैर ठीक था? जी एकदम ठीक था. हम तो फल की दुकान करते थे और कुछ समाज सेवा भी करते थे. हम्म. और जब से पैर कट गए तब से अभी कोई कभी नहीं बनता, नहीं आया. अमरावती 2-3 पेशेंट आ रहे हाँ जी. हैं, तो उनको कुछ कराना पड़ता है. जैसे कि अगर कहीं हाँ, हैंडीकैप. अगर कहीं और क्लास में अगर कहीं नौकरी मिल जाती तो ज्यादा बेटर था. नहीं नहीं, देखिए देखिए 42 एज है आपकी, 8वीं पास है, नौकरी की तो गारंटी मैं आपको दे नहीं सकता. देने के लिए आश्वासन दे सकता हूँ, लेकिन वो मुझे जमता नहीं. तो सलाह दे सकता हूँ आपको कि आप 8वीं पास है, ये कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन आप पहले फल की दुकान आप पहले चलाते थे और आपका एक पैर कटा हुआ है. तो एक जो पैर कटा हुआ है उसमें डुप्लीकेट पैर लगा के, जिसे क्या बोलते हैं, हाँ, लिम्स, डुप्लीकेट पैर लगा के आप अपनी दुकान फिर से लगा सकते हैं. दिक्कत क्या है, आपको तो अनुभव है करने का. नहीं, मैं क्या बोल रहा हूँ भाई साहब, आप अभी नौजवान युवा है, 42 साल के. मेरा ये कहना है कि अभी हो नहीं सकता, ये एक विषय है. हो कैसे सकता है, मुझे इस बारे में बताओ. नहीं हो सकता ये मेरे को भी मालूम है, सारे गांव को मालूम है. हो कैसे सकता है, इसका सॉल्यूशन बताओ आप. तो एक काम करो, फिर अभी फोन पे इतनी बातचीत नहीं हो पाएंगी. आप मेरे साथ रूबरू जोड़िए, जूम मीटिंग ज्वाइन करो अभी आप. जूम ऐप डाउनलोड करो अभी आप, मैं आपको अभी लिंक भेजता हूँ. ये अभी जूम ऐप डाउनलोड करो आप. ZOOM प्ले स्टोर से जूम ऐप डाउनलोड करो और अभी आप मुझसे बात करिए रूबरू. ये भैया आपको इन्फॉर्मेशन देते, खूप फोन येत आहे आज तर, एकदम कंटिन्यूस वेटिंग हो रहा है. काय प्रॉब्लेम, काय विषय आहे? 0507. हाँ बोला ना, नेक्स्ट कोण आहे?
हेलो, भैया नंबर आवाज आ रही है? नमस्कार सर, आपका नाम क्या है? चलिए बात करते हैं आगे, किसी से बात करनी है? नमस्कार सर. हॅलो सर, नमस्कार. चेतन मांडळे नवीन. हेलो. हॅलो हाँ नमस्कार सर, चेतन मांडळे नवीन. हाँ हेलो नवीन केस घ्या सर. हाँ, नवीन केस. हाँ, बताइए नवीन केस सांगा. चेतन मांडळे घ्या. चेतन मांडळे. चेतन मांडले. हाँ, चेतन जी बोला. नमस्कार सर. चेतन मंडले. हाँ बोला चेतन जी, सांगा पर्सेंटेज किती आहे तुमचे? 75. 75. व्हेरी गुड. काय प्रकार आहे दिव्यांगांच्या? माझा ऍक्सिडेंट झाला होता हो, बायोडाटा सांगा. आणि चेतन लेफ्ट साइड मांडळे. हॅलो चेतन Accident मांडळे झाला? राहणार ऍक्सिडेंटल आहे. हा बरं. किती काय लेफ्ट साइड म्हणजे किती 75. पाय कट केलेले आहे का? नाही नाही पॅरालाइज्ड आहे लेफ्ट साइड. कुठून बोलत आहे तुम्ही? मी अकोला जिल्ह्याकडून. अकोला. तहसील काय आहे? अकोट. काय आहे? अकोट तालुका अकोट. अच्छा, अकोला जिल्हा. गावाचे नाव काय तुमचं? केळीवेळी. माफ करा जरा, फोन खूप वाजत आहे, डिस्टर्बन्स भरपूर आहे. गावाचं नाव काय म्हटलं दादा? केळीवेळी. स्पेलिंग सांगा जरा. KELI KELI VELI. VELI. हॅलो. एज्युकेशन किती आहे तुमचं? माझं 10+ ITI केलं आहे मी. ITI. हा बरं. आघाडी दिव्यांग आघाडीच्या विधेयकांनी ते बरं, त्याला खूप तो फोन करत आहे. कुठल्या आघाडीचे अध्यक्ष आहेत? वय सांगा दादा. बरं, याच्याशी हॅलो. 28. 28. मोबाईल नंबर सांग. 8999. बरं, नेक्स्ट. 8999 53 53 41 हम्म. 37. काय मदत करू शकतो? काय बोल. मला अजून पेन्शन चालू नाही झालाय. अच्छा. पॅरालिसिस म्हणजे बेसिकली कसं झालेलं आहे? पॅरालिसिस पायाला लेफ्ट काय? साइड पूर्ण काम नाही करत. हा? लेफ्ट साइड पूर्ण काम नाही करत. लेफ्ट साइड काम नाही करत पूर्ण बॉडी. लेफ्ट साइड काम नाही करत. हा म्हणजे पाय आणि हात काम नाही करत. म्हणजे चलता वगैरे येत नाही का? नाही, हाती काळी घ्यावी लागते. अच्छा. म्हणजे सोबत कोणाला तरी न्यावं लागते. सोबत जिथं जायचं असलं तर पकडून जावं लागतं. कोणत्या वर्षी झालं पॅरालिसिस? हे 2023. बरं, ठीक आहे. आता काय आहे, पेन्शन येत नाही आहे नाही तर म्हणजे अगोदर यायची का? नाही भेटतच नाही. तर तुम्ही अप्लाय केला होता का? हा अप्लाय केलं होतं. कधी केला सर, होता? ते त्रुटीत काढलं. हॅलो सर. त्रुटीत काढलं सर, होतं त्यांनी. त्यांचा प्रॉब्लेम आहे. हॅलो सर. हॅलो. बोला. त्यांचा प्रॉब्लेम आहे सर उत्पन्नाचा दाखल्याबद्दल. आपण तहसील मधला प्रॉब्लेम आहे त्यांचा.
मग सॉल्व्ह का नाही केला तुम्ही? हा? मग तुम्ही मी त्यांचा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह का नाही करून दिला? परत अप्लाय त्यांना सांगितलं सर, मग काय झालं सांगितलं तर सोल्युशन काय निघालं? ते जातो बोलले. काय माहिती मग मीटिंग मध्ये जुळले आज. बाकी नंतर सांगितलं नाही त्यांनी काही. बर. बघा विचार. चेतन, आणखी काय विषय आहे दादा? उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बोलला तुझे हे गोकुळजी. मी आता परत अप्लाय करायचं ठरवलंय सर. मी आता नवीन मध्ये अप्लाय करतोय. हा हा, मी कारण आता चालू वर्षाचा अप्लाय करतो परत, बरं. आणि मग नंतर कळवतो, म्हणजे आपली नंतर, आणि ती केस मी तहसीलला पाठवतो. ठीक आहे. काही राहिलं तर ते गोकुळजी आहेत ना, हो हो सर, नक्की. मीटिंग मध्ये त्यांना रोज विचारून मीटिंग घ्या. मध्ये. गोकुळजींना सर, तुमच्या घराच्या सर, शेजारी एक राहतात मिनिट. गोकुळजींच्या? नाही ते आमचे सालीबाई आहेत नाही. तिथं. आमच्या हा? घरच्या बहीण आहेत. माझ्या मिस्टर जे माझी जे आहे ना घरचे लोक विशेष, त्यांची बहीण आहे तिथं. अच्छा, असं आहे का? म्हणजे मिसेस. हो हा, बढिया आहे. हो. सर बढिया कसं आहे. आहे मग तर त्यांना काही प्रॉब्लेमच नाही. चेतनराव, तुमचं काम तर नाही होऊन काय जाईल. गोकुळजीचं घरचेच काम आहे. त्यांना हो तर हो फक्त सर. रोज मीटिंग मध्ये ह्याला घ्या मग, मांडळे. डबल फॉर्म भरा, पुन्हा रिफॉर्म भरा. हो मागची हो केस तुमची कॅन्सल झाली असेल दादा, मागची केस हम्म. तुमची हो रिजेक्ट झालेली असेल, काय कारण काही असू शकते. आता रिजेक्ट होऊ देऊ नका. आम्हाला जे मार्गदर्शन करायचे ते आम्ही मार्गदर्शन करू. आता तुम्ही हो सर, तहसील नक्की. ऑफिसला जा. तहसील ऑफिसमधून तुमचे जे काय इन्कम सर्टिफिकेट आणि तुमचे काय रहिवासी प्रमाणपत्र बनवून घ्या. आधार कार्ड, आपलं राशन कार्ड तुमच्याकडे असेलच. पुढे वाढा. हो हो सर, काही राहिलं तर सांगा. नक्की आणि सर. रोज मीटिंग मध्ये जुळा. हो हो. अकोटला मांडळे. राहते ना? अकोला अकोला जिल्हा, हॅलो सर. अकोट अकोला तालुका आहे जिल्हा सर. येतो. हो. आणि चेतन, काय करतो दादा तुम्ही आता सध्या? बरोबर. आता सध्या तर घरी आहे. मग आता काय कसं वाटत आहे 2023 नंतर दिव्यांगांची आयुष्य कसं वाटत आहे? जस्ट कॅज्युअल प्रश्न, मन काही दुखवायचं नाही, पण आम्ही स्वतः दिव्यांग आहोत, त्यामुळे आम्हाला जस्ट एक उत्सुकता आहे की जो व्यक्ती आयुष्य एकदम मस्त जगत राहतो, अचानक त्यांच्या आयुष्यात दिव्यांगत्व येतं, त्याला कशा फिलिंग्स येतात, जस्ट विचारायचं आहे. नाही सर, असं म्हणजे आनंद तर बिलकुल नाही झाला, पण कारण की अगोदरची लाईफ आणि या लाईफ मध्ये खूप फरक आहे सर. काय फरक आहे? म्हणजे अगोदर मी चांगलं घुमायचो, फिरायचो, हम्म. बाईक वगैरे चालवायचो. हम्म. म्हणजे जी आवड होती बाईक वगैरे घुमायची, फिरायची, ती आता बंद झाली आहे घरी असल्यामुळे. हम्म. आणि काय चॅलेंजेस येऊन राहिलेत? चॅलेंजेस मध्ये सर चांगलेच, म्हणजे जो लोकांचा आदर म्हणजे जो असतो, म्हणजे अगोदर कोणी भाव देत नव्हतं की बा सगळं व्यवस्थित आहे तर विचारत नव्हते लोक. हा, आता भाव देतात आहे का? नाही, आता देत नाही आहेत. आता भाव नाही देत हो, आहे. आता तर पहिल्यापेक्षा जास्त देतात लोक भाव. चांगलं असताना भाव नाही नाही दिला म्हणजे सर मला. मदत लवकर करतात लोक, म्हणजे अगोदर तरी करायचे नाही. मदत मागायची नाही मंडळी कोणाला. नाही, ते मदत नाही स्वतःहूनच मागायची करतात. कोणाला. नाही, मदत तर मागतच नाही कोणा. मग मदत मागायची नाही, मदत घ्यायची पण नाही नाही. बिलकुल नाही. सरांचं बोलणं ऐका, काय सर काय बोलताय ते ऐका. सर कुठं हो बोलत हो आहे, नक्की. तुम्ही प्रेम चालवा जरा तुमचा. सर काय बोलत हा, आहे या गोष्टीकडे लक्ष द्या. हो तर मला हे ऐका म्हणायचं सरांचं आहे बोल. की 2023च्या अगोदर तुम्ही सक्षम होते. 2023 हो हो. नंतर तुम्हाला पॅरालायसिस झाला, ऍक्सिडेंट झाला, हा, आणि पॅरालायसिस झाला, आणि आता तुम्ही दिव्यांगत्व तुम्हाला आलेलं आहे. तर आता दिव्यांगांच्या समस्या किती आहे, काय आहे, हे तुम्हाला समजत असेल. तुम्ही जाणीव हो सर, करा नक्की. दिव्यांग हा व्यक्ती कोणत्या मानसिकतेमधून
मानसिकता जातो. त्याची कशी राहते, जातो हे तुम्हाला समजत असेल. हो नक्की तरी सर. पण तुम्हाला आग्रहाचं सजेशन आहे, विनंती आहे, आणि की हा सर. आता तुम्ही तुमचं पुढलं आयुष्य हा दिव्यांग सेवेमध्ये समर्पित करा. कारण नक्की दिव्यांग सर नक्की. सेवा हीच ईश्वर सेवा आहे. ईश्वर सेवा आहे सर. माझा आता एक व्हिडिओ येईल 2-3 दिवस, उद्या आजच येईल बहुतेक. त्यामध्ये हा विदर्भाचे संघटन मंत्री माननीय श्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते उद्घाटन सोहळ्यासंबंधी. त्यांनी म्हटलं जी. की नागपूर इथून दिव्यांगांना सक्षम करण्याचा एक यज्ञ सुरू आहे, यज्ञ. हे खूप मस्त वाक्य बोलले ते. मला एवढं माझ्या मनाला ते असं घर करून गेलं ते, की तर आपल्याला असं काही करायचं आहे की लोकांना दिसलं पाहिजे की वी पीपल हो आर सर. डूइंग अ लॉट फॉर द डिसेबिलिटी पीपल. लॉट म्हणजे असंख्य. आणि लॉट त्यामध्ये तुझ्यासारख्या असंख्य. नेतृत्व, तुझ्यासारख्या यंग 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 मुलाची आवश्यकता आहे. बिलकुल सर बिलकुल. कारण एक नॉर्मल आयुष्य आणि एक दिव्यांगांचे आयुष्य तू अनुभवून राहिला, बिलकुल सर. दोन्ही मध्ये आला एक्सपिरियन्स येत आहे. दोन्हीमध्ये आलाय. तर आता दादा तुझ्या आयुष्यातले पुढचे चॅलेंजेस राहील की मला जॉब पाहिजे आहे, मला व्यवसाय पाहिजे आहे, मला घरी बसल्या काहीतरी द्या, हे सगळं राहील. पण याच्या ओके. हो व्यतिरिक्त सर नक्की. हे तर राहील, हे तर लागलेलंच आहे. इथे उपस्थित 40 लोकांना तेच लागलेलं आहे की सर मला जॉब नाही आहे, मला असं नाही आहे, मला तसं नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काय, अपार्ट फ्रॉम दिस, काय हा what you are contributing for the benefit of disability person. दिव्यांग समाजाला एक युवा नेता, एक युवा मुलगा, युवा वर्चस्व म्हणून तुम्ही समाजाला काय हा देताय याच्यावरती याच्यावरती विचार कर आणि दिव्यांग सेवेमध्ये स्वतःला समर्पित कर. माझा एवढा अफाट व्यवसाय आहे की नाही. मी सगळा बाजूला ठेवून स्वतःला समर्पित केलेला आहे. वाव सर. चेतन, तर माझ्याकडून पुष्पेंद्र तुला कॉल करेल, बोलेल, त्याच्या गोष्टी जी ऐकशील सर जी. आणि तो जे मार्गदर्शन देईल त्यानुसार पुढे वाढशील. नक्की सर नक्की. दिव्यांगांची सेना तयार कर अकोटमध्ये. त्यामध्ये आमचे नक्की सर. गोकुलजी जे आहे एकदम तडफदार नेता आहे, ऐकायला तयारच राहत नाही, बिलकुल खतरनाक. तर त्यांचा अनुभव तुम्हाला मिळेल आणि नक्की नक्की सर. तर कळलं का चेतन, तुझ्या आयडी हो कार्ड सर नक्की. होईल, कमी जास्त होईल, पण मला तू दिव्यांग सेवेत पाहिजे याच्या पुढे. नक्की सर नक्की. पूर्णपणे. धन्यवाद. पुष्पेंद्र संपर्क करेल तुम्हाला आणि गोकुलजी. ठीक है. हेलो. यस, चलिए बात कर. नेक्स्ट बताइए. हेलो. ओंकार कोण आहे ते जे कोणाला लावते, कोणत्या अध्यक्ष आहे? गुड मॉर्निंग सर. हेलो सर. जय श्रीराम. हेलो सर. हा, आता एक सेकंड, मी एका कोण होतं अध्यक्ष? 49 नंबरवरून 49 ना. कोणाला बोलायचं आहे, बोला. हेलो सर, नमस्कार. नमस्कार, कोण बोलतोय? सचिन भोसले सर. सचिनजी भोसले. तर सचिनजी भोसले, तुम्ही बोला. इथे आपल्यासोबत सुभाष सोनवाने आहे बीड वरून, सागरजी आहेत कोल्हापूर मधून, आणि बरेच मान्यवर इथे आहेत. तुम्ही बोला, तुमची समस्या ऐकते. तोपर्यंत मी एक फोन घेतो, कारण बऱ्याच वेळचे हे कुठले अध्यक्ष आहे, अकोल्याचे आहे की भंडाऱ्याचे पाहतो, त्यांच्याशी बोलतो, तुमच्या संपर्कात येतो. तुम्ही पुढे करा, मी म्यूट करतो. घ्या यांची समस्या घ्या, सुभाषराव. हो घेतो. हा बोला सर जी. हेलो सर. गुड मॉर्निंग सर. बोला ना. सर 2018 ऍक्सिडेंट झालं सर. हा बोला. गाडीवरून पडलो सर, सायकल मोटरवरून. हा हा. तर हे पहिलं पेन्सिल भेटत गेली, आता पेन्सिल भेटणार झाली सर ऑगस्ट महिन्यापासून. हा, ऑगस्ट महिन्यापासून पेन्शन भेटत नाही. बरं, तुमचं ते UDID कार्ड परमनंट आहे का टेम्पररी आहे? परमनंट आहे सर. तुमचं परमनंट आहे. हा तर त्याची तुम्ही KYC किंवा हे केलेली आहे का त्याची?
हा केलेली आहे? केलेलं आहे सर. महिन्याला त्याला तहसील ऑफिसला कागदपत्र दिलं तर बी ते तहसीलदार म्हणाले तुमची ते तलाठी नाव कट करून टाकलं म्हणाले. त्याला त्या नाव कट केलंय का बरं? कशामुळे? त्यांना विचारायचं ना, का नाव कट केलं माझं? ते विचारा गेल्यानं होऊन जाते म्हणाले ते तलाठी. नाव कट केलेलं म्हणजे तुम्हाला काय म्हणजे त्यांना विचारायचं ना, माझं कशामुळे नाव कट केलंय? पगार मला चालू होता, आता बंद झालाय. ते त्याला 5-6 महिन्याला कागदपत्र नवीन द्यावं लागतं. म्हणजे नवीन आता ते हे झालं, नवीन चालू करायचंय. अं, वर्षाला 2 बार नवीन कागदपत्र नेऊन द्यावं लागतं त्याला. हा, ऐकून त्यांचं बोलल्याचं बरोबर आहे. तुम्ही जे ते मागच्या याच्यात तुम्ही 2 महिन्यापूर्वी तुमचं ते ई आधार म्हणून दिलं होतं का? ई आधार म्हणून हो, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले डॉक्युमेंट्स द्यायचे होते, त्यांना दिले होते का तुम्ही? दुसरं माणूस येऊन घेऊन जाते सर, एक नगरपालिकेचे माणूस. ई आधार आपले त्यांचे पूर्ण राजकारणी काढायचे विभाग होते. आहे. निराधार, दिव्यांग सगळे यांचे डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करायला लावले होते. हा घेऊन जाते, त्याला दिलं सर. आता त्यानं त्या तलाठी साहेबाला दिलाय की नाही? हा, मग इथं आता ते आपल्याला परतच चालू करावं लागेल. कारण पाठीमागं मी स्वतः म्हणजे जमा केले होते, त्यांचे ई आधार काढले होते, दिव्यांग असो वयोवृद्ध असो त्यांचे, आणि सगळे हे आपण काढून तहसीलला दिलेले होते. तसे तुमचे दिले होते का? दिलं होतं सर, नगरपालिकेच्या माणसाला दिलो. मला हम्म जाता येणार, बाबाला देऊन वार लावलं होतं. हम्म आता ते नगरपालिकेचा माणूस दिलंय की नाही? ते आता त्याच्यावरती त्यामुळे ते हे झालं असेल. आणि ते नवीन काढायचं म्हणतं, ते डॉक्युमेंट्स तुम्ही दिले होते त्यांना नवीन साठी परत? हा दिले सर, आता काल परवा दिले. आता अजून कसं करते त्याला काय नाही. ठीक आहे, त्याला वेळ लागेल. काल परवा दिलंय तर होईल. त्यांना एकदा विचारा, 1-2 वेळेस त्यांना. नाही सर झाल्याच्या ते नंतर मग आपण नगरमध्ये बोलू त्यांना. सर ते नगरमध्ये चार्जिंग वरती बॅटरी चार्जिंग ते व्हीलचेअर भेटायला ते नगरमध्येच वाटतो म्हणाले ते सर. नगरमध्ये तुमचं हो सर, पर्सेंटेज किती आहे? 65% आहे सर. 62. बरं थांबा 2 मिनिट. 65 आहे का? ते गाडीचं सरांना बोला तुम्ही. गाडीबद्दल मला हे 2 मिनिट होल्ड बरं करा. सरांशी बोला. तुमचा कोण आहे? पहिल्याच दिवशी फोन बोलायला काय म्हणतात, बोला फोन. हॅलो सर. होऊन जाईल. ते एक विचारा त्यांना, तुमचं पेमेंट हे नवीन डॉक्युमेंट दिले तर त्याला थोडा वेळ लागतो. ते गाडीच सर. गाडीचा हा सर आले, सरांशी बोला गाडीचा. हॅलो सर. बोला, कोण बोलतोय? सचिन भोसले सर. सचिन भोसले. हा सर. तुमचे झालं नाही का बोलत आता? नाही सर, ते सर म्हणाले गाडीचं बोला बोलतात बोला म्हणून म्हणाले सरांशी गाडी. बोला. बरं, काय बोला, काय विषय होता तुमचा? सांगा. नगरमध्ये सर अरे चार्जिंगची गाड्या वाढल्या. महाराज गोकुलराव, नेते मंडळी नगरमध्ये गाड्या वाटप करायले सर. काय म्हणतात दादा? नगरमध्ये चार्जिंगची गाड्या वाटप करायले सर. काय म्हणतात? बॅटरी चार्जिंगचे. बॅटरी व्हीलचेअर. गाडी पाहिजे आहे? हा सर. अच्छा, बॅटरी चार्जिंगची गाडी पाहिजे आहे. बरं, ठीक. सांगा, नाव सांगा पूर्ण. सचिन गंगाधर भोसले. सचिन गंगाधर भोसले. पर्सेंटेज सांगा. 65% सर. 65? हा सर. 60/5. हाँ, काय प्रकार आहे? क्या हुआ मैडम? प्रकार काय आहे? सर ते व्हीलचेअर पाहिजे सर. अरे, दिव्यांगांचे प्रकार काय आहे? सर गाडीवरून पडलो सर, सायकल मोटरवरून.
2018 मध्ये. अच्छा, पहिले ठीक होते, तुम्ही नॉर्मल होते. हा सर, हमाली करत गेलो. काय रे देवा, असं नाही झालं पाहिजे कोणासोबत. ऍक्सिडेंट झाला आणि पाय पाय ठीक आहे, काही पाय कट केले. नाही, पाय चांगले आहेत सर, मुवमेंट नाही त्याच्यामध्ये, कट केलं नाही. पायामध्ये मुवमेंट नाही. मुवमेंट D12 मनका दबलाय सर. नाही आहे. हा, D12 मनका दबलाय. मनक्यातली नस कमराच्या खाली काही दिसत नाही. मन का दबला. कमराच्या खाली काही बी कळत नाही. D12. अच्छा. हम्म, टॉयलेटचं बाथरूमचं काही बी कळत नाही. नाही का, म्हणजे नाही कळत. अकस्मात राहते का सगळं? हा, अकस्मात राहते का? पाईप लावून आहे सर. अच्छा, लगेल ते. ओके. कुठला जिल्हा आहे? बिलोली, नांदेड सर. नांदेड. तहसील तालुका बिलोली. काय? बिलोली बिलोली. बिलोली. हा, बिलोली. गाव? कोंडलवाडी. कोंडेवाडी. कोंडलवाडी सर, कोंडलवाडी. कोंडवाडी. कोंडारी. ठीक आहे, ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा. 87 87 88 87 88 63 13 87 88 63. 63. हा, 87 13 88 13 63 हा, 66. 87 88 63 13 66. बरं बरं. वय किती आहे तुमचे दादा? 32 सर. 32 आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्हाला काय सर, पाहिजे? सायकल, बॅटरी सायकल. हो सर, नगर मध्ये वाटप करायचं सर. ते नगर साहेबाला फोन लावला आणि ते नगर मध्येच वाटप आहे म्हणाले. मग काय झालं? ते इकडे देईना म्हणाले सर, नगर मध्येच देत्या म्हणाले. तुमचा आवाज थोडा कमी येत आहे. थोडा आवाज वाढवा बरं फोनचा, किंवा जेवढून बोला जरा. सर, ते नगर मध्येच देतो म्हणाले सर. नगर मधून देतो म्हणाले. नाही, इकडे देईना म्हणाले, आमच्याकडे नगर मध्येच देतो म्हणाले सर. ते नगर मध्येच वाटप आहे, इकडे देईना म्हणाले आमच्याकडे. कधी वाटप आहे तर? आता वाटप चालू आहे सर नगर मध्ये. ते नंबर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. मग तुम्हाला का नाही मिळाली आतापर्यंत? आमच्याकडे देईनात म्हण सर. ते नगरवाल्याकडे त्याच्या गावामध्ये देते ना. मम्मी नाही नाही, तुम्हाला का नाही मिळाली म्हटलं? आम्हाला देईना म्हणाले सर. ते नगर मध्येच आहे म्हणते द्यायचं. अच्छा, मग कशी मिळेल तुम्हाला सायकल? तर तुम्ही मागून द्या की द्यायला. मी मागून देऊ? ठीक आहे, मागून देतो. पण मला थोडं कळत नाही आहे की तुम्हाला सायकल देत कोण आहे, डिपार्टमेंट कोणतं आहे, तेवढं सांगा, मग मी काहीतरी करतो. सर त्यांच्या Department हेडफोन म्हणजे? काढा. हा, थांबा एक मिनिट. हे बोलत आहे, बोला. कोण बोलत आहे सांगा, जरा मार्गदर्शन करा. हेडफोन काढा, तुम्ही हेडफोन काढा. हा, हेडफोन. हेडफोन बंद करून मोबाईलवर बोला. हा, हेडफोन काढा. हा का? हा, हेडफोन बोला आता. ते सर नगर मध्येच वाटप आहे म्हण सर. इकडे नाही, दुसऱ्या गावाला वाटप नाही म्हणाले. हे प्रमोदजी आपले खूपच हुशार आहे बुवा. एक्सपर्ट बसले. प्रमोदजी काय बरोबर पकडला त्यांनी पॉइंट. बोला आता. आता आवाज येत आहे. नाही सर, ते नगर मध्येच वाटप आहे म्हणाले. ते दुसरीकडे वाटप नाही म्हणाले. अच्छा, बाई आली का बाई? कोणती ग्रामपंचायत आहे? नगरपालिका आहे सर आमच्या गावात. हॅलो नगरपालिका आहे. बरं. कोणाशी बोलू मी, सांगा.
हॅलो. सर त्या नगरच्या साहेबाला बोला की सर. आहे नंबर? हाय सर नंबर. द्या. तुमच्या व्हॉट्सअपवर टाकू का सर? कशाला व्हॉट्सअपवर डायरेक्ट सांगा ना. थांबा. तुम्ही जे आहे बिलोली तहसीलमध्ये राहता, कोंडरवाडी गाव. हा सर. कोंडरवाडी गाव आहे. आणि तुम्ही साहेबांना भेटले होते का? कोणत्या? हे जे नंबर तुम्ही देता त्या साहेबांच्या? नाही सर, ते ग्रुपवर आलं त्याला बोललो होतो सर. ग्रुपवर आले होते? ग्रुपवर त्याचा नंबर कोणतं दिव्यांग माणूस टाकलं होतं. दिव्यांग ग्रुप मध्ये हाव सर मी. काय टाकलं होतं ग्रुपवरती? ते व्हीलचेअर वाटप आहे म्हणून सर. तुम्हाला व्हीलचेअर पाहिजे आहे की बॅटरी सायकल पाहिजे आहे की काय पाहिजे हे सांगा पहिले. ते बॅटरी व्हीलचेअरच. बॅटरी व्हीलचेअर. आता तुमचे नियमात बसत नाही 65%. बरं द्या, बरं नंबर द्या. बोलतो द्या. नंबर द्या. द्यावाला सर. हॅलो. घ्या सर नंबर. हा सांगा. 91 82 89 41 19. अहो हे तर हे आहे. कामाची गोट आहे का? तिथं स्वतः दिव्यांग आहे. ते कामाची गोट आहे का? कुठल्या डिपार्टमेंटचे? गेलं झालं बोलणं झालं गेलं. हा माझ्याकडे यांचा नंबर सेव्ह आहे. दिव्यांग काय हे स्वतः. हा यही टाकले होते सर नंबर. अरे राजेराव, घर बसल्या काम देते. घर बसल्या शिक्षण किती झालंय तुमचं? अहो शिक्षण किती झालंय साहेब? शिक्षण नाही झालं सर. मग कोणालाही ऑफिसर म्हणता काय तुम्ही? आता मला काय म्हटलं तुम्ही नगरपंचायतच्या ऑफिसरचा नंबर देतो. ठीक आहे. हे आपले दिव्यांग मित्र आहे कोणी? आहे माझ्याकडे नंबर यांचा सेव्ह. सर अजून एक नंबर आहे त्याचा दुसरं. थांबा तुम्ही आता जरा. असं आहे. दादा हॅलो. दादा अमोल वाडके बोलत आहे. तुम्ही हे बिलोली तहसीलमध्ये कोंडरवाडी गावामध्ये काही दिव्यांग मित्र आहेत. एका ग्रुपमध्ये काही तुम्ही पोस्ट टाकलेली होती काय सायकल वाटप होत आहे म्हणून? जिल्हा आहे नांदेड. सायकल कामासाठी देता तुम्ही? बरं बरं बरं. चालेल. इकडे काही मदत होऊ शकते कोंडरवाडीला तुमची? बरं बरं. मला तुमचे प्रोफाईल पाठवता का दादा? माझ्याकडे हजारो लाखो दिव्यांग आहे. तो मदत झालीच ती थोडी त्यांची. करा करा. ठीक आहे ठीक आहे. हॅलो. ठीक आहे. सचिन. हा बोला सर. गणिताचे आहे आणि ते आपले आपल्यापैकी एक दिव्यांग मित्र आहे. ते काही महानगरपालिकेचे ऑफिसर नाही आहे. त्यांची स्वतःची संस्था वगैरे काहीतरी असेल. ते त्यातून ते काहीतरी आपले स्वतःचे काम करतात. मदत करतात दिव्यांगांना. करतात नाही करत ते आता माहित नाही मला, पण ते स्वतःचे कामं करतात. आता तुला 65% आहे. तुला सायकल शासनातर्फे मिळणार नाही, पण आपण तिथल्या अधिकाऱ्याशी बोलून काहीतरी प्रयत्न करू शकतो. अधिकारी कोण आहे तिथे मला एक सांग. बिलोलीला बोलायला पाहिजे का तहसीलमध्ये? हा बिलोलीलाच बोला की सर. कोणासोबत बोलू?
बयाऐंशी नंबर नाहीत सर. अरे कोणी आहे का इथे आणखी पुढचे मार्गदर्शन करायला? दादा, कोणाशी बोलायला पाहिजे? हेलो सर, वो यहाँ से मिलेगी ना साइकिल अपना, क्या बोलते हैं, पंचायत समिति से? पंचायत समिति में नगरपालिका है, नगरपालिका आहे? नगरपालिका आहे सर. अमोल सर, हा, बोला बोला. आता कसं झालंय, आता 31 मार्च पण झालाय, त्याच्यामुळे कसं काय झालंय, जिल्हा नियोजन समिती आहे ना, त्याच्यातून 1% निधी आहे ना, तो दिव्यांगासाठी येतो. हा, मग तुम्ही जर प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरला बोलला म्हणजे याच्यासाठी निधीबाबत, तर बाबा असं मटेरियल आपल्याला मिळू शकत, म्हणजे तुम्ही जर बोलून हे केलं तर प्रत्येक जिल्ह्याला, मग त्यानुसार आपण लिस्ट काढून ते मटेरियल वाटप करू. बढिया. हॅलो. त्याच्याने तिकडे लॉकटू सारखी दिसते, ज्या तिथं खाली भेटतो त्यांची गाडी तिथे मी पडलं, गाडी म्हणतो. तुमचे बिलोलीचे आमदार कोण आहे? हो, MLA? बिलोलीचे सर, हा, बिलोलीचे सर ठाऊक नाही, आमच्या गावातच नगरपालिका आहे सर. अरे MLA नाही राहत का यांचे? आमदार राहतो सर. मग हे कसं बोलतोय तू? बिलोली अरे बिलोलीची स्पेलिंग सांग बरं दादा. मला सर वाचाय ना सर. आता कसं काम करायला ते? बिलोली. शासनाला तुम्ही सांगितलं हा, संदीप स्पेलिंग सांग. बिलोली. स्पेलिंग सांग संदीप. बोललो होतो आपण. MLA शी बोलून त्यांनी मदत करता आली होती. बिलोलीचे आमदार कोण आहे? नितेश भाऊ अंतापूर. काय म्हटलं सागर सर? अरे बिलोली खतम झाली म्हणजे सर नगरपालिका असेल, सर नितेश भाऊ अंतापूर. काय देगलूर विधानसभा क्षेत्र आहे का ते? नितेश भाऊ अंतापूरकर सर आमदार आहेत. कोण आहे? अंतापूरकर साहेब, नितेश भाऊ अंतापूरकर. नितेश भाऊ अंतापूरकर. नितेशजीला फोन लावून पाहून आपण. नितेश अंता आधारकर असं काहीतरी म्हणतात. नितेश पूर्ण नाव सांग दादा. नितेश काय म्हटलं? नितेश भाऊ अंतापूरकर. अंतापूरकर. त्याचं कोणीच नाही आहे. नांदेडचे नेटवर्क नाही सर आपल्याकडे. तर ते बिलोलीचे आयुक्त आहेत ना नगरपालिकेमध्ये, आयुक्तांना लावू. जितेश आहे अंतापूरकर. हा बरोबर सर. काय बरोबर राजा? सर वाचाय ना सर. वाचायचं नाही पण बोलायला तर येते ना. जितेश सांग ना. तू नितेश म्हणत आहे मला. जितेश. अंतापूरकर. आणि ते देगलूर विधानसभा आहे ती. हा सर आमच्या. बरं मला आता एक सांग बोलायच्या पहिले. देगलूर विधानसभा मधून तुझं हे जे कोटवारी गाव आहे किती लांब आहे देगलूर पासून? 30-35 किलोमीटर येते सर. आमचेच आमदार आहेत ते सर. आहे पण तुझ्या गावापासून त्यांचं घर किती लांब आहे किंवा त्यांची विधान ते जिथे राहतात ते? 30-35 किलोमीटर येते सर. जर मी आता बोललो जाशील का त्यांच्याकडे? मला जाता येईल ना सर. आता कसं करावं राजा बाबा? गाडी करून जावं. आता कसं करावं मी? तूच सांग आता. त्यांनी म्हटलं की ठीक आहे बोलून तर बघा की सर. पाठवा. आता मग मी आता मग नंतर काय बोलू आपण? कारण TMC मधून तुझं काम होणार नाही. मग सर बाबाला वाट लावलं तर जमते का? काय? बाबाला वाट लावलं तर जमते का?
भावाला पाठवलं तर भावाला कसं पाठवशील रे दादा? बरं, तुझ्या गावात तिकडे सरपंच वगैरे कोणी असेल काय? नगरसेवक आहे सर. दे नगरसेवकाचा नंबर दे. बरं सर द्यावा. दे. घ्या सर. बोला. 77 हम्म 092 हम्म 54 हम्म 047. नाव बोला. अमरनाथ कांबळे. तुमच्या गावामध्ये आहे का? हा, आमच्याच गल्लीचा काउन्सिलर होय सर. ओळखते का तुम्हाला? हा, ओळखते सर. अरे यार, किती फोन आहे तरी नंबर गेला त्याच्या फोनवर. नंबर सांग दादा पुन्हा. हे कॉल येत आहेत ना. हॅलो, अरे नंबर सांग सचिन. बरं सर सांगा. नंबर सांग पुन्हा. बरं सर. सचिन, मला नंबर सांग म्हटलं पुन्हा. 77 77 0 0 92 92 54 54 0 0 47. कर बाबाला फोन लाव. नाव काय याचं? अमरनाथ कांबळे सर. हे आपला महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी 7:30 वाजता दिव्यांगजन संवाद चालतो मुख्यमंत्री यांच्या आदेशाने. तुमच्या कोंडरवाडी गावामध्ये एक दिव्यांग आहे, सचिन भोसले. हा हा 65% दिव्यांग आहे ना? हम्म. काय करू शकतो याच्याकरता आपण? थोडासा खूप गरजू आहे आणि मला बोलणं माझं महत्वाकांक्षी वाटला. म्हणजे काहीतरी क्रांती वगैरे करू शकतो तो आयुष्यामध्ये. काहीतरी त्याला सपोर्ट जर आपण केलं तर. हो हो. हम्म. हम्म. हो हो हो. तर मदत म्हणजे कसं आहे की आपले जे आमदार साहेब आहेत. हो. त्यांच्या कोट्यामधून सायकल, मोटराईज सायकल देण्याकरता मी बोलतो त्यांना. पण जर तुम्ही त्यांना इथून तिकडे नेण्याची व्यवस्था जर करून दिली अंतापूरकर सरांकडे. मी त्यांना तुमच्याशी बोलायला सांगतो, यांना भोसलेला. तर तुम्ही जरा बघा त्याची काय व्यवस्था होईल, किंवा साहेबांना जर साहेबांची व्हिजिट होत असेल या गावामध्ये तर साहेबांच्या कानावर टाका. नाही तर एक काम करा, माझं नाव सांगा साहेबांना आणि साहेबांच्या कानावर टाका ही गोष्ट, की त्याला मदत करावं लागते आपल्याला. म्हणजे तुमचा एक कार्यक्रमही होऊन जाईल आणि त्याची मदतही होऊन जाईल. ठीक आहे. मी अमोल वाळके. ना- हो हो करा ते. तुमच्याच ह्याच्यातले आहे ते, तसं झालं पाहिजे तो. हो 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 चालेल. ओके ओके. जितेश, हा सॉरी सचिन, हा सर. या भाऊसोबत बोलून घे तू. बरं सर.
तर पुन्हा दिव्यांग आहे म्हणतात गावामध्ये त्यांच्या हे विधायक साहेबांशी एकदा लाईनअप करून त्यांच्या कोट्यामध्ये जे रिझर्व्ह फंड राहतो त्या फंड मधून आपण बोलू, त्यांना विनंती करू की द्या म्हणून. बरं सर. ठीक आहे. हा सर. बाकी काय करतो? हॅलो. काय नाही सर, घरीच आहो. हा, आमच्याकडून हे इथं पुष्पेंद्र आहे. हॅलो सचिन, हा सर. पुष्पेंद्र सर आहे बघ, बोल बरं. हॅलो. हॅलो सर. हा सचिन, हा बोला सर. मग मी तुला 10च्या नंतर फोन करणार, काही स्टेप सांगणार, ते फॉलो करायचे तू. बरं सर. ठीक आहे. ठीक आहे. हो सर. चला, ओके. हॅलो. हा, बोला, कोण बोलतंय? हॅलो. ओमकार. ओमकार बोल दादा. जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार. 4 दिवसापासून मी मीटिंग जॉईनिंग झालं या ग्रुपमध्ये. वा वा, छान छान, बढिया. तुमच्या पहिले 2 महिने पहिले ग्रुप आला होता माझ्याकडे, नितीनजी गडकरी म्हणून, देवेंद्र फडणवीस म्हणून. अच्छा. तेव्हा मी लक्ष नाही दिलं, मग त्या दादानी मला ग्रुपमध्ये ऍड केलं, तर तेव्हापासून मी जास्तच लक्ष दिलं. तर आज मी जॉईनिंग झालो बढिया. सकाळी 6 वाजतापासून, 7:30 वाजतापासून. व्हेरी गुड. मी त्या आता सराला बोललो, सांगितलं होतं मी आपली माहिती. हा जरीपटकाला राहते सर, दिव्यांग आहे. प्रकाशजी लाईन वरती राहा, जरा दुसऱ्या कॉल वरती आहे. हो. नाही नाही, जेही बोलायचं ते आता बोला. काय विषय आहे? विषय माझ्याकडे एक डोळा गायब आहे. हा, तर त्याला आपण बरं. दुसरा डोळा कसा आहे? दुसरा कसा आहे? दुसरा म्हणजे 100% ठीक आहे की काही प्रॉब्लेम आहे? मला तुम्ही एकदा त्याला बघू द्या पहिले, असं सांगता येणार नाही. डॉक्टरांचं म्हणणं बरोबर आहे. एक डोळा गेलेला आहे तर 30% आहे. 2 डोळे गेलेले आहे आणि अंधुक दिसत आहे तर 60% आहे. आणि डोळे असूनही नसल्यासारखे आहे, खूपच जास्त बारीक आहे आणि काहीच नाही दिसत आहे तर 100% आहे. तर त्याचे ते नियम आहे. पण मला एकदा बघितल्यानंतर मी डॉक्टरांशी एकदा पर्सनली बोलू शकतो जर मला वाटलं योग्य की याच्यामध्ये काही चान्सेस आहे. तुम्ही सकाळी मला 7:30 वाजता झूम मीटिंगच्या माध्यमातून लाईव्ह जुडा आणि त्याला दाखवा मला. हो, ठीक आहे. हे काय तुम्हाला माहिती सांगते आहे, बोलून घ्या, झूम जॉईन करून घ्या. ओमकार बोल, काय विषय आहे तुझा? हॅलो. हॅलो ओमकार. हा, 1 मिनिट सर. ते एका ग्रुपमध्ये मी त्यांना एक जण आला होता, त्यांना मी पासवर्ड हे केलं, ऍड केलंय. बर, तुझा काय विषय होता? तुला काही बोलायचं माझ्यासोबत? हो. बोल. मी ओमकार शेषराव जीवनापूरकर. ओमकार शेषराव जीवनापूरकर. शेषरावजी जीवनापूरकर. WJIW. हा, जीवनापूरकर. पर्सेंटेज किती आहे तुझा? 75%. बर, काय प्रकार आहे? मी हँडिकॅप आहे सर, हो, म्हणजे प्रकार जन्मापासून. हाताचा आहे, पायाचा आहे, काय आहे? नाही, कमरेपासून. पाय मुवमेंट नाही करत, कमरेपासून. लेग प्रॉब्लेम, नो मुवमेंट, बिलो वेस्ट. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेल. सोशल मीडियावर तर मी ऍक्टिव्ह आहे पुन्हा. अरे वा, छान छान. नागपूर पुन्हा व्हिडिओ. मी नागपूरमध्ये. किती शिक्षण झालंय तुझं? माझ्या आता शाळेमध्ये शिक्षण नाही होतं, पण शाळेमध्ये होतो. त्या शाळेच्या नाव राष्ट्रमाता मनोविकास अक्षरक्षेत्र. बर, किती झालेलं आहे? त्याच्यात शिक्षण नाही होतं ना. अच्छा, शिक्षण नाही होतं का? बर, नाही, फक्त मला एवढं येते, फक्त माझं नाव, माझ्या पप्पाचं नाव, सरनेम.
काही हरकत ते एवढं लिहितायत. काही हरकत नाही. मला एक सांग तुझा मोबाईल नंबर. 77 77 21 21 888 हा 24 3. बर. वय किती आहे तुझं? माझ्या 26 चालू आहे. ठीक आहे. सांग काय बोलायचं तुला माझ्यासोबत? बस या ग्रुप मध्ये जॉईनिंग झालो. बस मला तुमची सपोर्ट लागतात. स्वागत आहे तुझं. बढिया. काही टेन्शन नाही. पूर्ण इथे सर्व मंडळी जी आहे सगळे मंडळी सपोर्ट करायला बसलेले आहे. विचारून वाटलं तर. हॅलो, हा सगळे लोक हा सपोर्ट करायला रेडी आहे ना आपण याला? हा बिलकुल सर हो बिलकुल. सर. हो सर. हे बघ, संदीपनी हो म्हटलं, दीपिका मॅडमनी हो म्हटलं, सुभाषजींनी, चेतनजींनी, प्रमोद राऊत, सगळे लोक तुला मदत करायला तयार. सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू. व्हेरी गुड. हॅलो. बढिया. तू जोड. तुला आपला पुष्पेंद्र जे सांगेल गाईडलाईन त्यानुसार पुढे वाढ. ठीक आहे. मी सर आज ऑफिसला येणार आहे. मी ऑफिसला आज नको येऊ रे दादा. का ते 2 दिवस तर मी कालच येणार होतो. काल रविवारी होती जयंती होती म्हणून काल येऊ खूप गर्दी होती शकते. म्हणून माझी नाही. भेट होणार नाही. काय म्हटलं सर? मला जर भेटायचं आहे तुला तर माझी भेट होणार नाही. नाहीतर तू ऑफिसला येऊ शकते. पण मी ऑफिसला येणार आहे पप्पाला घेऊन, भाऊला घेऊन. पण येणार का आज? जमन का? आज मी येणारच आहे तसं. कोणाला भेटशील? मला? हा काही समस्या मी काही पप्पा सांगणार. समस्या इथेच बोल ना, कारण 10:30 नंतर माझी अवेलेबिलिटी नसते. अच्छा हा, रविवारी मी पूर्ण दिवस असतो, सकाळी 9 ते 4. अच्छा. म्हणून जे समस्या आहे तू आता सांगू शकतेस. अच्छा. हम्म. माझा UPI ID कार्ड बनायला गेलाय. ते आता कोणी 3 महिने सांगतात, कोणी 15 दिवसात येतात. पण ते अजूनपर्यंत आला नाही. मी ना आता मार्च महिन्यात 20 तारखेला अपलोड केलं होतं जिल्ह्यामध्ये जाऊन. ती पाठवून दे मला. हॅलो. UDID. हा त्याच्यासाठी माझे 6 महिन्यापासून पैसे लटकले आहे. काही हरकत नाही. आपल्याकडे सुभाषजी आहे, ते तुला मार्गदर्शन करते. सुभाषजी सांगा यांना. हा सर, त्यांची आणि माझं बोलणं झालं होतं. त्यांना ग्रुपमध्ये मीच ऍड केलं होतं इकडे. अच्छा. बोलणं झालं होतं. त्यांचं कसं आपलं ते ना त्याच्यासाठी ऑनलाईन वगैरे सगळं चेकअप वगैरे केलेलं आहे त्याचं. ते त्यांना जर आपण जर त्यांना विचारलं नाही तर ते करत पण नाहीत हॉस्पिटलवाले. ते कम से कम आपल्याला 15 दिवसामध्ये ते होणं गरजेचं आहे. चेकअप केल्यापासून 1-2 वीक मध्ये होऊन जातंय. पण ते ना कसं ते कारण सांगतात की आमच्याकडे पेशंट खूप आहेत, पुढच्या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल, असं ते रिझन सांगत राहतात. पण त्याला म्हटलं होतं एकदा जाऊन त्यांना हॉस्पिटलची वाल्याशी बोल की माझे 2-3 महिने झालेत, कधी होणार आहे. त्याचं UDID ID कार्ड बनलेलं नाहीये. हा तेच माझ्यासाठी लटकला UDID ID कार्ड. त्याच्याबद्दल माझे पैसे अटकल्या 6 महिन्यापासून. ठीक आहे. तू एक काम कर. तू आजच जा DDRC मध्ये, माझं नाव सांग. तिथे मॅडम बसलेले राहतील, उबाडे मॅडम. त्यांच्याशी जाऊन बोलून घे. तर तुम्ही तिथून कॉल उचलणार का सर? ते थोडंसं मी सांगता येणार नाही, परंतु तू माझं नाव सांग, अमोल भाऊंनी पाठवलेलं आहे म्हणून, एवढं बोल. आता तुम्ही तुमच्या त्या मॅडमच्या नाव व्हॉट्सअपला टाकून द्या त्या पोराच्या हाताने, तर मी पाठवून देणार पावला. नाव टाकलं. हा ठीक आहे. तुला नाव टाकते. त्या 10 नंतर त्या ग्रुपवरती टाकलं जाईल. त्या मॅडमला जाऊन भेटायचं, ते तुझं काम. ठीक आहे. हा ठीक आहे. पण माझी एक गाडीसाठी अपेक्षा होती. ते लोन वगैरे कसं भेटतात, काय भेटतात, ते पर्सेंटेज आहे तुला? अपेक्षा होती. किती का? पर्सेंटेज किती आहे? 75% सांगितलं ना सर. ठीक आहे. तुला आपण अनुदानची केस करू. तुझी 95,000 ची 1 लाख रुपये मिळेल तुला. ती केस हा करू. त्याच्याकरता तू रविवारी ये कार्यालयामध्ये. कुठे सर? तुला ऍड्रेस मिळून जाईल. लवकुश नगर, मानेवाडा. हा ठीक आहे. लोकेशन आली आहे मला, त्या सरांनी पाठवली आहे. मी येऊन येणार संडेला ठीक आहे. 10 पर्यंत. ठीक आहे. नंतर हे पुष्पेंद्र दादा जसं मार्गदर्शन करते तसं पुढचं काम सुरू कर.
ठीक आहे ना सर. हा ओके. अजून काही हॅलो गाडीसाठी? हॅलो, गाडीसाठी? गाडीसाठीच म्हटलं रविवारी ये आणि हा गाडीचं जे आहे ते आपण लाईनअप करू. तुझे हा, युडीआय ठीक आहे. करू, पण तू एक ऍक्टिव्ह मुलगा आहे, तर दिव्यांगांना मदत कशी करता येईल त्याकरता हा तू हा हो. सर सर मी काल मी एक तुमचा व्हिडिओ बघितला होता याच्यावर फेसबुक वरती पुन्हा लाईव्ह तुमची एक मीटिंग घेताना त्याच्यामध्ये पूर्वी व्हिडिओ बघितली. त्याच्यात मी एक नंबर टाकला होता आपला व्हॉट्सअप नंबर. त्याच्यातून एक कस्टमर म्हणजे हँडिकॅप मुलगा आलाय, त्याच्यात मी तुम्हाला लिंक पाठवली. ठीक आहे. छान. ठीक आहे. मी आता पुन्हा व्हिडिओ बघणार, मग अजून नंबर टाकणार. तेच लोक तसे येतात नंबर बघून. तुझाच नंबर टाक आणि त्यांना इथे जॉईन करवा आणि आपण सगळे मिळून त्याला मार्गदर्शन करू. ठीक आहे. हा ठीक आहे, मी माझ्याच नंबर टाकला होता काल. तुझाच नंबर टाक, तूच बोल आणि तूच यांना तिथे बोलव आणि सगळे मिळून आपण त्यांना गायडन्स करू. इथे हा आपल्यासोबत हा रघुनाथजी वाघ आहेत, हा सरिता हा आहेत, प्रमोदजी सेलोकर आहेत, सुभाषजी आहे, ठीक आहे. प्रमोदजी राऊत आहे. भरपूर लोक आपल्याला मार्गदर्शन करतात. चिंतेचा विषय नाहीये. पूर्ण हा भारत ठीक आहे. आपल्यासोबत आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. नाही ते मी काल ओंकार गोकुलजी आहे. हॅलो हा ओंकार एक मिनिट, सरांचं फक्त नाव कळा कुठे जाऊन ऑफिसला. सरांना असं बनवायचं आहे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगाचं नाव ऐकलं की त्या ऑफिस मधले साहेब लोक उभे राहिले पाहिजेत. अरे कोण आलं आता मला दिव्यांग आहे, पर्सेंटेज 80% आहे, 70% आहे, तो आतमधला कलेक्टर उभा राहिला पाहिजे खुर्चीवरून. अहो असं ना, बनवायचंय महाराष्ट्र. अच्छा नको बोलावं. माहिती आहे काय? कलेक्टर हा? सन्माननीय आहे असं नको बोला. कलेक्टर उभा राहायला पाहिजे. राहिले पाहिजेत, राहिले पाहिजेत, मी म्हणतो उद्या राहिले पण पाहिजेत. काम होईल. काम दिव्यांगांना लोक अच्छा आलो अच्छा सर. या महाराष्ट्रामध्ये एवढी दिव्यांगांना इज्जत करून घेऊ की आपलं नाव घेतलं, आपल्या दिव्यांग जनसंवादचं नाव घेतलं आणि तुमचं नाव घेतलं तर मी हॅलो लोकांनी आपलं काम केलं. एवढी आपण बोलता बोलताना मिस्टेक झाली थोडी. मी कलेक्टर साहेबांचा आदरपूर्ण प्रणाम करतो त्यांना. मिस्टेक एवढी झाली बोलताना माझा आवाज वेगळा निघाला ऑपरेशन मध्ये. झालंय अच्छा नहीं चलता नहीं ये, भाव निकल चलने को नहीं भावना होना. निकल जाती है, कोई टेंशन हाँ, नहीं. वो बहुत टेंशन में बहुत ही हो जाता भाई. बढिया. मैं तो उनका ताई आदर जरा करता हूँ कभी भी. स्वयंपाक करत आहे वाटते एकदम मस्त. हम्म. ताई हॅलो ठीक आहे, बोलायला काय तयार म्हटलं नाही. सर? ती स्वयंपाक करत आहे. हा बोल ताई. शावमी हॅलो तुझं म्यूट कर ताई, अनम्यूट कर तुझा फोन. हॅलो समजलं का ओंकार? हॅलो काय समजलं सर? मी ठीक आहे संडेला ऑफिसला येते मी तिकडे. ऑफिसला या सर, मिळतात तुम्हाला ऑफिसला येतो मी. संडेला. हो हा. पण आज आज हॅलो 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 सर. हा बोला बोला. अमोल सर. हा बोला दादा. हॅलो मी हर संडेला तर नाही येऊ शकणार, कारण ते मी एकाच संडेला येणार. आता तो येणार तो. ठीक आहे ठीक आहे. कारण तर माझ्या वजेनं कोणाला ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, टेन्शन नको. ये. मी मीटिंग जॉईनिंग करणार रोज, असा काही विषय नाही. ते नारळ त्यासाठी विकत आणलो. माझ्यासोबत एक ते दोघं जण आज नारळ आपल्या भेटून लागतात. एक गाडी चालवणार, एक पकडून बसणार. नाही देतात. हा विकत चला नेक्स्ट बोला. बोलताय शावमी, बोलताय तुझं थांबलेली आहे तू. थांबून जा विनोद भाऊ, 1 मिनिट थांब जरा. हॅलो या ताईला बोल. ताई तुझा फोन अनम्यूट कर. पहिली बटन दाबा. हॅलो हॅलो हा ताई बोला. सर. तुम्हाला डिस्टर्ब केलं वाटतंय पोळ्या करता करता. नहीं सर, नहीं सर. सर मैं 3-4 बार मीटिंग में रही हूँ, लेकिन आपसे बात ही नहीं हो पा रही है. नहीं नहीं, मैं समझ गया. आप रोटी तैयार कर रही थी. मैं बोला ये सुबह सुबह खाना बन रहा है, बात किया जाए दाई दीदी से. सर काम पे भी जाना रहता ना. हाँ नहीं, अच्छा अच्छा, कोई बात नहीं. बताइए, आपको बात करनी थी. हाँ, सर मैं हैंडीकैप हूँ. मेरा पहले परसेंटेज 51% था, अब मेरा 48 परसेंटेज है. मेरी बात सुभाष सर से भी हुई और सागर सर से भी हुई. हेलो मीटिंग झाली. ओपन तो कोण बोलिए. हेलो, मेरी बात सुभाष सर से भी और सागर सर से भी हुई. 2-3 महीने से हैंडीकैप के पैसे नहीं आ रहे सर,
और मेरे हस्बैंड भी हैंडीकैप है, उनके 7 महीने से पैसे नहीं आ रहे हैं। मेरा भी 1.5 महीने पहले एक पैर से हैंडीकैप हूँ और एक पैर से हिप रिप्लेसमेंट का ऑपरेशन हुआ है, तो मैं बहुत तकलीफ में हूँ सर। जैसे भी 2-2.5 हजार रुपए आते, घर का सिलेंडर आ जाता, कुछ भी आ जाता, पैसे नहीं आ रहे, और इन लोग 2-3 महीने के एक साथ भी नहीं देखते, जो पैसे गए महीने के वो चले गए। पहले से आप पहली बार ज्वाइन किए हैं क्या मीटिंग को? सर इसके पहले आई थी मैं, जैसे फ्राइडे के दिन, उसमें आपके इसमें वीडियो में मेरी फोटो भी आई है, लेकिन आपसे बात नहीं हो पाई मेरी। अच्छा अच्छा, कोई बात नहीं, बताइए और आप। मेरे जो हस्बैंड है वो भी हैंडीकैप है, उनके लिए भी सर अगर कुछ लोन वोन काम के लिए अगर मिल जाए तो अच्छा है। दीदी पहले एक एक विषय लेते हैं, और जी आपसे भी, सर से भी बात करते हैं हम लोग। क्या भी आपका नाम बताइए पूरा? तहसीन अहमद है सर। क्या? तहसीन तहसीन। तहसील। हाँ कितने परसेंटेज है आपके? सर अभी 48% है। 40। यूडीआई कार्ड में कैम में बनाए थे सर, अभी मेडिकल में। कहाँ से बोल रहे हो आप? सर मैं नागपुर से हूँ, कलमना से। अच्छा, नागपुर से ही बोल रहे हैं क्या? जी सर। नागपुर में कहाँ से? कलमना में सर। कलमना। पहले कारापेट में रहते। हाँ ओके। एज क्या है दीदी आपका? सर 45। आपकी एज क्या है एक दीदी? बेटी है। 45। और आपका मोबाइल नंबर बताइए दीदी। 976 हाँ 97634 हाँ जी। 12503। पैर से प्रॉब्लम है आपके? हाँ सर, एक पैर हैंडीकैप है और एक पैर में, दूसरे पैर पे जोर पड़ रहा था, तो वो पैर में भी पूरा हिप का ऑपरेशन हुआ है सर। अभी 1.5 महीना हुआ, पूरी कटोरी जो थी कमर की वो पूरी घिस गई थी, तो उसका भी अभी ऑपरेशन हुआ है, अभी 10 फरवरी को। ठीक है दीदी, बताइए क्या विषय था आपका, आपने क्या कहा अभी? सर ये कि हैंडीकैप के पैसे नहीं आ रहे हैं। कितने दिन से मेरे नहीं आ रहे हस्बैंड, आपके? जी अभी 2 महीने से नहीं आ रहे, और बीच में भी अगस्त में कोई महीने आए, फिर नवंबर में आए, फिर 1 महीना छूटा, 1 महीना पकड़ा। अभी भी 2 महीने से नहीं आए, जैसे मार्च और अभी अप्रैल में के भी नहीं आए, और मेरे हस्बैंड के 7 महीने से टोटली नहीं आ रहे। देखिए, मार्च और अप्रैल का जो पैसा नहीं आया वो सभी की समस्या है। जी सर। और इससे पहले तो भी सर कभी आते हैं, कोई महीना आता है और कोई महीना नहीं आता है, और वहां जाओ तो डॉक्यूमेंट पूरे ओके है, बोलते हैं 10 दिन, 10 तारीख तक के आके देखना, उसके बाद आए तो ठीक है, नहीं तो उसके बाद आके देखना। जब भी जाओ डॉक्यूमेंट्स पूरे ओके रहते हैं सर। सर सागर सर ने भी चेक किए डॉक्यूमेंट्स वगैरह। जब डॉक्यूमेंट ओके है तो फिर पैसे तो हर महीने आपको आने चाहिए। आप एक बार पासबुक चेक करिए अपना। सर रोजाना मैं ना छोड़ चेक के। कर सर रोजाना मोबाइल पे बैलेंस चेक करती हूँ। उनका अकाउंट होल्ड पे रख देते हैं बैंक वाले, तो पैसे आते बैंक वाले को भी नहीं दिखते, तो वहाँ नुकसान पर। दे। हेलो हाँ, एक हेलो सेकंड ये भैया क्या बात कर रहे हैं? एक सेकंड, एक हाँ, सेकंड, हाँ, सबसे सबसे बात बात करेंगे, करनी है, भैया ये से बात भैया करेंगे। कुछ बात करना। सर, हेलो कुछ तो भी लग रहा है इसमें। हेलो हेलो सर, ये बात में कुछ तो भी है। हेलो आई हाँ बोलिए। सुना ही आ रहा है क्या? हाँ आ रहा है ना। हेलो आप एक काम करिए, एक बार बैंक में जाकर इंक्वायरी कीजिए, क्योंकि कभी कभी क्या होता है, बैंक का अकाउंट अपना होल्ड पर रहता है, कभी कभी अच्छा माइनस में होल्ड पर रहता है बैंक का अकाउंट, तो वो अमाउंट बैंक वालों को भी नहीं दिखती है। तो आप एक बार अच्छा तहसील ऑफिस में जाइए, वहां पर वो तुम्हारा कितने महीने का पेमेंट आया है, कौन से महीने में आया, वो डेटा देंगे। वो डेटा के बेस पर वो फोटो ले जाकर बैंक वाले को दिखाइए कि हमारा ये संजय गांधी निर्धारित के पैसे ऊपर से आए हैं और बैंक में शो नहीं कर रहे, तो बैंक होल्ड पर रहने के कारण वो पैसे बैंक वाले को भी नहीं दिखते हैं। सर, अभी 15 दिन पहले गए थे, जिले में गए थे, तो जिले वालों ने बोले कि अगले महीने आ जाएंगे करके। मार्च के नहीं भी तो नहीं आए इसके जिले वालों ने। इसके पहले के पैसे अच्छा सर। 7 महीने से नहीं आए बोलते ना हाँ सर। मेरे हस्बैंड के 7 महीने से नहीं आए। टेंशन हाँ नहीं, सर, पुष्पिंदर मी 1 मिनिट बोलू का टेंशन त्यांना? नहीं।
त्यांचे 2 महिने कोणालाच नाही आले. ये 2 महीने तो अभी तक मिळाले ते. नहीं, कल 16 तारीख है, तो कल तक मार्च के आने की संभावनाएं है पूरी तरह से। हेलो जी सर। कल तक मार्च के आने की संभावनाएं है पूरी तरह से। रही बात आपके हस्बैंड के, अगर 7 महीने से नहीं आए हैं जी तो वो विषय को क्लियर करना पड़ेगा। क्यों नहीं आए तो एक बार केवाईसी या फिर तहसील ऑफिस जाकर एक बार मिलना पड़ेगा। 15 दिन पहले गए थे सर, पूरे डॉक्यूमेंट्स ओके है बोले। 15 दिन 15 पहले गए थे आप? जी सर, 15 दिन पहले गए थे और ये भी बोले थे अगर ये महीने की 10 तारीख तक के नहीं आए बोले तो आके देखना करके। तो अभी आज की 14-15 तारीख की है सर। तो इस महीने किसी के आए नहीं है दीदी। अगर जी। समझो कल आपके पैसे आ गए और आपके हस्बैंड के नहीं आए, जी अभी क्या हुआ, 15 दिन पहले आपको बताया कि डॉक्यूमेंटेशन पूरे ओके है, ठीक है। जी सर। अभी और फिर उन्होंने बोला कि 10 तारीख तक आपके पैसे आ जाएंगे, नहीं आएंगे तो एक बार आके मिलना। जी सर। लेकिन अभी 10 तारीख तक पैसे किसी के भी नहीं आए, आपके भी नहीं आए, किसी के नहीं आए, तो आपके पैसे आ जाने दो। जी अगर उनके नहीं आए तो फिर उसमें उस केस में हम देखते हैं क्या बात करनी है उनसे। जी सर। जी सर। ठीक है दीदी, जी आप सर। कहाँ से बात करते हो? हॅलो अमोल सर, त्यांची हाँ बँकेची हा मी केवायसी सुभाष जरा बोलतोय एक मिनिट. सुभाष जी बात कर रहे, दीदी बात करो। हा जी सर। हा त्यांचं मी डिटेल्स वगैरे यांचं चेक केलं होतं. त्यांचं ओके, केवायसी वगैरे ओके. त्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलला नोंदणी पण करून दिली होती सर. जी अरे सर। त्यांचं म्हणजे आपल्याकडून पूर्ण त्यांचं काम ओके आहे त्यांचं. त्यांचं जी एकच आणि त्यांचं मिस्टरचं पाठवलं होतं तर ते मला वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे त्यांची केवायसी वगैरे मी चेक करू नाही शकलो सर. त्यांना आज जर वेळ भेटला तर त्यांचं मिस्टरचं मी सगळं करून देईल सर. देखिए दीदी, बहुत अच्छी बात है। आपको जी सर। हस्बैंड का अगर केवाईसी का कोई इशू है तो सुभाष भैया जो है वो कर देंगे आपको। जी सर। यही इस संवाद का फायदा है कि आपके काम यही के ही निपट जाते हैं। जी सर सर। त्यांची सर हमको कोई चीज का यानी ये नहीं मिलता है। कभी किसी के लिए लोन के पास गए थे सर तो वो 25,000 रुपए मांग रहा था, बोले 20,000 रुपए लोन निकालने के लगेंगे और 5,000 रुपए डॉक्यूमेंट्स के लगेंगे। जो भी देखो सर पैसे खाने के लिए ही बोलता है। अच्छा, भैया बहुत खराब है. सर त्यांची बँकेची केवायसी जरा बघून घ्या. बँकेतली केवायसी त्यांची अकाउंटची. आणि ठीक है। आणि त्यांच्या तो हमारे इस मिस्टरचं मंच ते से कोई पैसे लगते नहीं है, सिर्फ ये पैसे लगते हैं इस मंच पे। सर तो आपको अभी आप हमारे साथ जुड़ गई है तो आप बीच बीच में हमारे साथ जुड़ते रहिएगा। जी सर। और आप कहाँ जॉब करते हो दीदी? सर मैं दवाखाने में जॉब करती हूँ, अभी 10:30 बजे जाती हूँ। वैसे तो अभी मेरे को 2-3 महीने रेस्ट बोला, लेकिन अभी बेटी की ट्यूशन और स्कूल चालू हो जाएंगी अभी अगले महीने से। बेटी अभी 9वीं क्लास में जाएंगी सर, तो उसके लिए मेरे को जॉब पे जाना पड़ रहा है। मैं दवाखाने में काम करती हूँ, काउंटर पे बैठती हूँ सर, दवाई देती हूँ और पेमेंट लेती हूँ। कौन से दवाखाने में जॉब करते हो दीदी? शांति नगर में अलामीन क्लिनिक है। शांति नगर में? अलामीन क्लिनिक है, साई बाबा चौक। हाँ हाँ, वो पहले प्रेम शांति मेडिकल स्टोर था वहां पर, क्या उतने में ही है ना कुछ? राहत मेडिकल के बाजू, राहत मेडिकल के बाजू। मेडिकल। जी जी जी। मैडम मैं सागर बोल रहा हूँ। हाँ बोला बोला। सर उनकी बैंक की केवायसी चेक करने को बोलो, बैंक अकाउंट की केवायसी. हाँ सुभाष जी चेक करून घेतील। सुभाष जी जरा बघून घ्याल यांचं। हा नाही मी बँकेत करतो सर त्यांचं. हो, बँकेचं केवायसी किंवा आधार सीडिंग पण अमोल आहे. सागर हा सर, त्यांचं आधार सीडिंग पण नसेल, त्यांचं 7 महिन्यापासून पेमेंट येत नाहीये ना, तर त्यांचं अकाउंट किती ताई आपले अकाउंट किती येतात त्यांचे, का एकच आहे बँकेचं? नहीं उनके 2-3 है, लेकिन जो हा पैसे सर, मैं हा प्रॉब्लेम असू शकतो. ऐकून घ्या, आता 3 अकाउंट आहेत त्यांचं, आधार सीडिंग नुसार पैसे जातात, तर त्यांचे तिन्ही अकाउंट चेक केले पाहिजे सर. सर करते वो चेक हमेशा। तुम्ही आपने जो अकाउंट दिया है संजय गांधी निर्धार पेंशन के लिए, पर वो आधार सीडिंग नहीं होने के कारण जो आधार सीडिंग बैंक है उसके ऊपर वो अपना पैसा पूरा जाता है उधर. वो आपण तीन अकाउंट है, 3 अकाउंट भी आपण चेक करून घ्या मॅडम. ठीक है ना सर। ठीक है दीदी। सुभाष सर. जी सर। सुभाष सर, हा बोला ना. कसं असते हा बोला ना, बँकेची ऐकतोय. बँकेची केवायसी असते ना, ते बँकेतूनच होते. जर बँकेची केवायसी तटली ना तर ते आपल्या सिस्टीम मध्ये नाही दिसत. हो, पण त्यांचं आधार सीडिंग जे आहे ना,
त्याच आधार खात्याची त्यांना सीडिंग ज्या केवायसी बँकेला करा. हो 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 त्यांना सांगा ते त्यांना. हो सांगितलंय त्यांचं. पहिलं मी काय करतो, त्यांची केवायसी वगैरे आधार सीडिंग कोणत्या बँकेला आहे काय आहे, आधार सीडिंग ज्या बँकेला असेल त्या बँकेचं त्यांना अकाउंट चेक करायला लावतो. जी सर. त्यांना मी त्याचं ते त्या डिटेल आधार पाठवतो. सीडिंग नुसार पैसे पडतात. हो त्यांचं PDF करतो मी. एक पाठवतो. एक मीटिंग झाली की आपलं त्यांच्याशी मी बोलून घेतो. ओके ओके सर. ओके. एक वीडियो आया है, मैं देख रहा हूँ अभी। जी आप सर. सभी से विनती है कि इस वीडियो को जरूर देखिएगा और थोड़ा मैं पढ़ के भी बताता हूँ। आप सुन रहे हैं मेरी बात को? हेलो। जी सर. देखिए टाइटल क्या है, लिखा हुआ है, ट्रेन का प्लेटफॉर्म अचानक बदल गया, घोषणा हुई। टाइटल है, जी मेरी तरफ से लॉन्च हुआ ये वीडियो अभी 1 घंटे पहले। ट्रेन का प्लेटफॉर्म अचानक बदल गया, घोषणा हुई, यात्री कृपया ध्यान दें। और बस सभी लोग भागने लगे दूसरे प्लेटफॉर्म की ओर। कोई सीढ़ियों पर चढ़ रहा था, कोई दौड़ रहा था, कोई पार कर रहा था, लेकिन एक कोना ऐसा था जहां एक दिव्यांग भाई खड़ा था। वो दौड़ सकता था, न जल्दी जल्दी सीढ़ियां चढ़ सकता था, बस भीड़ को जाते हुए देख रहा था। उसकी आंखों में एक ही सवाल था, मेरे लिए क्या? सब लोग मैं भी दौड़, अच्छा तो नहीं करता. मेरे लिए क्या? क्या कोई आएगा मेरी मदद के लिए? क्या कोई सुविधा है मेरे लिए, या फिर हर बार की तरह मुझे ही संघर्ष करना पड़ेगा? तो ये मैंने इसलिए लिखा है क्योंकि ये मेरा खुद का एक्सपीरियंस है। जी सर. एक्सपीरियंस ये रहा मेरा कि मैं अभी कुछ दिनों पहले मुंबई में ट्रैवल किया, तो चर्च गेट से मुझे CST जाना था, लेकिन अचानक से मैं प्लेटफॉर्म नंबर 5 पे था और मैं दिव्यांग का जो डिब्बा होता है, जो बोर्ड लगा होता है, वहां पर नीचे रुका और अपने गाड़ी का वेट करते रहा। और अचानक से अनाउंसमेंट होता है, यात्री कृपया ध्यान दीजिए, प्लेटफॉर्म नंबर 5 पे आने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 2 पे आ रही है। फिर भागना पड़ा. और अचानक से जो लोग भागे दौड़े, कोई सीढ़ियों से ऊपर गया, कोई लिफ्ट के तरफ गया, तो कोई कुछ, और मैं देखता रहा, बोला अरे मैं क्या करूँ अब? लेकिन मैं चल पाता हूँ इसलिए मैं भी चला गया। लेकिन सवाल यह है कि जो आदमी हिल ही नहीं पाते उसका क्या? वही तो सर. जो आदमी को व्हील चेयर लगती है उसका क्या? उसका क्या? ये सवाल आया तो मैंने ये सवाल उठाया है और रेल प्रशासन से भी विनती की है कि कृपया ये ऐसे जो आपके ये है, ये सही है. इसको जरा सोचिए, इसको सोचिए। तो ये वीडियो मेरा जारी हुआ है, अगर आप लोग इसको देखेंगे तो इसको जरूर आप बड़ी मात्रा में शेयर करिएगा, क्योंकि ये मेरा अपना भले ही इंसिडेंट है, मेरे साथ हुआ है, लेकिन मैं सक्षम हूँ, मैं चल फिर सकता हूँ, भाग सकता हूँ। लेकिन मेरे जैसे कई ऐसे नौजवान और कई ऐसे हजारों करोड़ों दिव्यांग हैं जो बड़ी उम्मीद से अपनी यात्रा करते हैं, लेकिन ऐसे हादसे होते हैं तो उसके विचारों पर कितनी बड़ी आहत होती है, कितनी बड़ी मार पहुंचती है, ये आप खुद स्वयं सोच सकते हैं, क्योंकि आप खुद दिव्यांग हैं। सही है सर. ज्यादा इस वीडियो को शेयर करिएगा, और ये नहीं कुछ तो अधिकारियों ने देखना चाहिए, ऐसी हमारी कोशिश रहेगी। सही सर. चलिए आगे का 9:30 बज चुके हैं। दीदी, हाँ आपसे मैं बात करना चाह रहा था। तो आप हॉस्पिटल में जाती है, जॉब करती है, इसके अलावा आप क्या करते हैं? दिव्यांगों को आपने मदद की है क्या कभी? नहीं सर. अच्छा, क्यों नहीं किए? सर मुझे कुछ मदद की जरूरत है. आपको मैं खुद बता मदद, रही हूँ सर, मेरे को 2.5 महीने हो गए ऑपरेशन के लिए. मुझे 6 महीने बेड रेस्ट बताए. मेरे पैरों में, दोनों पैरों में स्वेलिंग आई है सर. दोनों पैरों में सूजन आई है मेरी. मैं फिर भी जा रही हूँ क्योंकि 9वीं में अभी बच्ची को ट्यूशन लगाने, 9वीं 10वीं की. उसके लिए भी फिर कुछ ना कुछ करना पड़ेगा सर अभी. चलिए ठीक है, जुड़े रहिए हमारे साथ में, संपर्क जी बने रहिए, ठीक है? जी सर. चलिए, ओके, धन्यवाद। थैंक तो यू सर. आज के लिए मीटिंग हुई, यहीं पर वाइंड अप करें। 9:30 बज चुके हैं, 9:45 बज गए हैं। जी सर. अमोल सर, यस प्लीज।
जो रेल्वेचा आपल्याला जे डब्बा असतो ना तो छोटा पडतो आपल्याला, कारण त्याच्यामध्ये 6 सीटरच असतात, म्हणजे 6 सीटच अवेलेबल असतात. आणि दिव्यांगांची क्षमता म्हणजे रेल्वे कमीत कमी 1000 किलोमीटर फिरते, त्याच्यामुळं दिव्यांग मला वाटतं एका डब्यात 50 ते 50 दिव्यांग असतात. मी स्वतः बघितले नागपूरला येताना. त्याच्यामुळे तो डब्बा कसा एकदम छोटा आहे, त्याच्यामुळे कसं आहे, कमीत कमी 25 सीटचा डब्बा तरी मिळावा आपल्याला. याच्यासाठी तुम्ही जरा मुख्यमंत्री ऑफिसमध्ये जरा प्रयत्न किंवा रेल्वे ऑफिसला जरा ऍप्लिकेशन करावं असं माझी इच्छा आहे. आता उद्याला किंवा परवाला एक व्हिडिओ लॉन्च होईल आणि त्याला आपण लेखी पण ती तक्रार देणार आहोत. कशी आहे की दादा तुम्ही मला म्हणजे आता बोलतच आहोत तर बोलून देतो. भरपूर लोक इथे नॉलेज घेणारे येतात आणि ते ड्राफ्टिंग करून आपले जे थॉट्स आहेत ते पुढे वाढवतात, पण त्यात आपल्याला काही ऑब्जेक्शन नाही. फायनली शेवटी त्या दिव्यांगांच्या हिताकरताच होत आहे. माझ्या डोक्यात असाच एक थॉट आला, तो थॉट मी तुमच्याशी शेअर करतो आणि त्याचा व्हिडिओ पण उद्या परवाला लॉन्च होईल आणि तो व्हिडिओ पण खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला पाहिजे. विचार असा आहे की एका गाडीमध्ये किती डबे असतात साधारणतः? 6 सीट असतात दिव्यांगांची. ट्रेन मध्ये किती डबे असतात? किती पर्सेंटेज वगैरे मानव एवढी काही कल्पना नाही. 18 डबे असतात. 18 ते असतात, 22 ते डबे, 18 किंवा 22. 18 ते 22 18 ते 22 असतं सर. बरोबर आहे. बरोबर. हे मी माझ्या अनुभवाने बोलतोय. 18 ते 22 डबे असतात. तर हे काय करतात की पूर्ण गाडीमध्ये एका डब्यामध्ये 4 सीट ठेवतात, मग दुसऱ्या डब्यात 4 सीट्स, मग तिसऱ्या डब्यात 4 सीट्स, असे अराउंड 10 ते 12 दिव्यांगांची व्यवस्था यांच्याकडे असते. तर माझ्या डोक्यात असा विचार आला की काही किमान काही नाही पण एक 25-30 साईजचा डब्बा दिव्यांगांकरता स्पेशल दिला, स्पेशल प्रत्येक ट्रेन मध्ये, आणि त्या डब्याला फक्त दिव्यांगांकरिता डिझाईन केले आणि त्या डब्यामध्ये दिव्यांगांच्या रिलेटेड सगळ्या सुखसोयी दिल्या. म्हणजे त्या दिव्यांगांचा परिवार आणि तो दिव्यांग त्या डब्यामध्ये ट्रॅव्हल करतील. तर आता जे त्रास दिव्यांगांना होतोय, त्यांना चढता नॉर्मल त्यांना बसावं लागते, मग त्यांना लोअर बर्थ ते देतात, कधी कधी ती बर्थ पण आपल्याला मिळत नाही, रिझर्व्ह राहते. ह्या सगळ्या भानगडीमधून आपण बाहेर निघू शकतो आणि तो डिब्बा पूर्ण कोणी दिव्यांग नाही राहिले तरी खाली राहायला पाहिजे. आणि ही सुविधा मग दुरंतो ट्रेन असो की सेवाग्राम असो, कुठलीही का ट्रेन नाही असो, कुठलीही ट्रेन असो, त्या ट्रेनमध्ये तशा प्रकारचा डिब्बा राहायला पाहिजे, ती बोगी राहायला पाहिजे. ती बोगी फक्त दिव्यांगांना लक्षात घेऊन तयार केली पाहिजे, ज्यामध्ये 1+1 राहायला पाहिजे. 1+3 सीट्स नाही राहायला पाहिजे, 1+1 राहायला पाहिजे. जो दिव्यांग आहे तो लोअर बर्थला झोपेल आणि दिव्यांगांसोबत जो एक व्यक्ती अलाऊ आहे तो वरच्या सीटवरती झोपेल, म्हणजे सेकंड नंबरवरच्या. अशा प्रकारे त्याची व्हीलचेअर गेली पाहिजे, त्याला टॉयलेटची सुविधा व्यवस्थित राहिली पाहिजे. अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे की अशी एक बोगी आपण तयार करून घ्यावी, आपण तयार करून घेऊ त्या ट्रेनमध्ये, जेणेकरून जो दिव्यांग आज मागे पुढे बघतो ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायला. म्हणजे मागे आता आणखी एक घटना सांगतो. मागे मी मुंबईला गेलो होतो, माझ्या स्वतःच्या गाडीनेच गेलो. माझ्यासोबत 2-3 दिव्यांग मित्र आले होते. आम्ही म्हटलं की एवढी मोठी गाडी मुंबईला घेऊन जाणं, इट इज रिस्की गेम. एवढं 10 तास 12 तास ट्रॅव्हल करणं रिस्की गेम आहे, आपण ट्रेननी जाऊ. तेव्हा त्यांनी तो प्रश्न तिथे मांडला की ट्रेननी दे आर नॉट रेडी टू कम, कारण प्लॅटफॉर्म चालावं लागते. ठीक आहे, प्लॅटफॉर्मवरती व्हीलचेअर आहे तर आम्ही कसं तरी मॅनेज करून घेऊ, परंतु त्या ट्रेनच्या आतमध्ये टॉयलेटची फॅसिलिटी प्रॉपर नाही आहे, तिथे आमची व्हीलचेअर चालत नाही, एवढ्या लोकांच्या मध्ये धक्काबुक्की होते, त्यामुळे ते कम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे कुठेतरी एका दिव्यांगांची सुरक्षित जाण्याची इच्छा असूनही